प्रभु यीशु मसीह का अति पवित्र नाम और महिमा हो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावाचा गौरव असो। सिर्फ एक ही व्यक्ति है जिसका नाम इतना पवित्र है, इतना योग्य है, आणि एकच व्यक्ती आहे की ज्याचं नाव एवढं पवित्र आहे और वही और हमें इतना भाग्य मिला है कि उस पवित्र नाम को पुकारे। आणि आपल्याला एवढं मोठं सौभाग्य मिळालंय की त्या पवित्र नावाला आपण आवाज द्यावा। सारा सृष्टि, सारा जीवी, बाकी सारा स्वर्ग जीवी हो या भूमि के जीवी हो या भूमि के अधोलोक के जीवी हो, वो लोग सब लोग परमेश्वर का नाम पे वो लोग डरते हैं, कांपते हैं। आणि स्वर्गामध्ये असू द्या, पृथ्वीमध्ये असू द्या किंवा अधोलोकामध्ये असू द्या, जे काही जीव आहे ते सर्व परमेश्वराचं नाव घेण्याकरता भीतात। लेकिन हमारा ये प्रभु के साथ एक खास रिश्ता है। आणि आपला परमेश्वरासोबत एक विशेष असा संबंध आहे, वो है कि हमें उस प्रभु के नाम में एक भाईचारा का रिश्ता है। आणि प्रभूच्या नावामध्ये एक बंधु प्रीतीचं प्रेम आहे। उसी के साथ साथ हमें भी डरना और कांपना है, वो तो है उसी के साथ साथ। आणि त्याच्यासोबतच आपल्याला त्याला भीती बाळगायची आहे। लेकिन प्रभु यीशु मसीह बाकी और भी कोई सृष्टि के साथ इस तरह का भाईचारा का रिश्ता रखा नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने इतर जीवांसोबत अशा प्रकारचे बंधु प्रीतीचे संबंध ठेवले नाही। हम यशायाह का पुस्तक अध्याय 6 में हम वहां पर एक छोटा सा छाया को हम देखते हैं, जहां पर स्वर्गदूत लोग वहां पर पवित्र 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 परमेश्वर करके आराधना कर रहे हैं। आणि यशा संदेशाचं पुस्तक त्याच्या 6 अध्यायामध्ये आपण पाहतो की स्वर्गदूत परमेश्वराची आराधना पवित्र 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 म्हणून करतात। तो इसके लिए अभी क्या प्रभु क्या बोल रहे हैं, ठीक है आ जाओ, आज से तुम मेरे भाई हो, तुम लोग मेरे सगा हो बोलकर ऐसा जीवन रिश्ता उनके साथ जोड़ा है क्या? आणि मग परमेश्वराने की या तुम्ही माझे बंधू आहात म्हणून त्यांना बोलवलं, अशा प्रकारचे संबंध त्यांच्यासोबत ठेवले का? कोई भी जीवी के साथ ऐसा नहीं रखा। आणि कुठल्याही प्राण्यासोबत अशा प्रकारचे संबंध ठेवले नाही। हम अगर वचन को अगर ध्यान से पढ़ेंगे, जानवर लोग भी वो लोग परमेश्वर को पुकारते हैं, आज का भोजन चाहिए तो वो लोग यहोवा की ओर देखते हैं। आणि आज जनावरांना जर आपण बघितलं, प्राण्यांना जर बघितलं तर ते सुद्धा आपल्या भोजनाकरता परमेश्वराकडे मागतात। लेकिन ऐसा इसके लिए देख लिया बोलकर क्या जानवरों को प्रभु अपना खास लोग, अपना खास ये मेरे खास भाई है बोलकर ऐसा रिश्ता प्रभु उनके साथ जोड़ रहे हैं क्या? आणि जनावरांनी अशा प्रकारे जेवणाकरता आवाज दिल्यानंतर की ते माझे बंधू आहे म्हणून असं परमेश्वर त्यांचा स्वीकार करतो का? नहीं। नहीं। हम देखते हैं सिर्फ मनुष्य ही एक ऐसा खास जाति है जहां पर प्रभु ने अपने लिए एक अपना खुद का एक जाति बनाकर खुद का प्रजा बन चुका है। आणि मनुष्यच असे एक जात आहे की ज्यांना परमेश्वराने आपले म्हणून स्वीकारलेलं आहे। हमने तीतोस में वो वाक्य पढ़ा, आणि तिथला जे पत्र आहे त्याच्यामध्ये आपण ते पाहिलं। लेकिन हम उसी के समान हम लोग पहला पत्रोस 2:9 में हमको ये वाक्य अच्छी तरह से मालूम है, वो वाक्य को जरा एक बार हम पढ़ लेंगे। पहिले पहला पेत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 9 वचन। पर तुम एक चुना हुआ वंश हाँ और राजपदधारी, हाँ याजकों का समाज और पवित्र लोग हाँ और परमेश्वर की नीच प्रजा। हाँ बस वो हाँ नीच प्रजा, उसके आगे इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से हाँ अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है, हाँ उसके गुण प्रकट करो। एक बार मराठी में भी पढ़ेंगे वो वाक्य। पण तुम्ही तर निवडलेला वंश, हा. राजकीय याजक, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक। हाँ देवा, मराठी में थोड़ा क्लियर, थोड़ा और अच्छा क्लियरली, देवाचे स्वतःचे लोग, मतलब प्रभु के एक खुद के लोग आणि देवाचे खास लोक। नीच प्रजा बोला, नीच प्रजा यानी कि एकदम खास, मतलब प्रभु के लिए एकदम जान जैसा एक अगर कोई है वो है कलीसिया। आणि देवाला एकदम प्राणप्रिय कोणी जर आहे तर ते आहे मंडळी। इसके लिए मैंने भजन संगीता 144 का वो वाक्य में पढ़ा है, उसमें हमने पूछा क्या आप लोगों को वो धन्य है, वो आनंद है क्या कि उस बात में कि हम प्रभु के प्रजा है, धन्य है वे लोग जिनका परमेश्वर यहोवा है करके, वो खुशी है कि आज हमको। आणि खरोखर ते लोक आनंदित आहे की ज्यांचा परमेश्वर जो आहे तो प्रभु आहे। हाँ उसका 144:15 का मराठी में पढ़ेंगे। आणि स्तोत्र 144 त्याचा 15 वचनाचा शेवटला भाग मैं वाचा। दूसरा भाषाओं में इसके लिए पढ़ा रहा हूं ताकि हमको वो शब्द का थोड़ा और स्पष्टता, थोड़ा और क्लियरिटी मिलने के लिए मैं पढ़ रहा हूं। 144 का 15। हाँ अशी ज्या लोकांची स्थिती असेल हा. ते धन्य, हा. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य। हाँ उधर भी धन्य लिखा है, अंग्रेजी में लिखा है खुशवान लोग या हैप्पी इज द पीपल। आणि इंग्रजीमध्ये असं लिहिलेलं आहे की आनंदी आहे ते लोक ज्यांचा परमेश्वर प्रभू आहे। देखो प्रियो, अगर हमें खुशी नहीं है
कि ये परमेश्वर हमारा प्रभु है करके, ये बात का खुशी और आनंद नहीं है, तो फिर प्रिय हम विश्वासी है बोलकर फायदा है क्या? आणि प्रियानो, या गोष्टीचा जर आपल्याला आनंद नाही की आपला परमेश्वर प्रभू आहे, तर मग आपण विश्वास असून फायदा काय? लेकिन मैं विश्वास करता हूँ कि प्रभु ने नासिक में हमें जो मंडली दिया है, ये कलीसिया में हम जो यहाँ पर इकट्ठा होते हैं लोग, हम सबको अच्छी तरह से बोध है और ये बात का खुशी भी है और अभिमान भी है की हमारा परमेश्वर और कोई नहीं, प्रभु यीशु मसीह करे. आणि नाशिकच्या मंडळीकरता मी परमेश्वराला धन्यवाद देतो की निश्चितच आपल्याला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आपला परमेश्वर जो आहे तो प्रभु आहे. अगर हमें ये बोध अगर हमें चलाएगा कि मुझे प्रभु ने अपने आप को न्योछावर किया ताकि मैं प्रभु का खुद का एक खास प्रजा बन जाऊं, प्रभु का मैं एक खास आदमी बन जाऊं करके, ये बात का बोध रहेगा ना, मेरा पवित्र जीवन एकदम बदल जाएगा. आणि या गोष्टीचा बोध जर आपल्याला असला की स्वतः परमेश्वराने आपल्याला त्याची खास प्रजा बनवण्याकरता आपल्या स्वतःला दिलं, तर निश्चितच आपण खूप आनंदी राहू. जरा सोचो ना, मोदी आया, मुझे आकर जोर से गले लगाया, तू मेरा आदमी है करके अगर मोदी बोलेगा तो हमें खुशी मिलता है क्या? आणि विचार करा ना की पंतप्रधान मोदी आले आणि त्यांनी आपल्याला गळा भेट घेतली आणि असं जर म्हटलं की तू माझा खास एक व्यक्ती आहे, त्यावेळेला आपल्याला आनंद होईल का नाही? हम लोगों को थोड़ा हमारा चाल चलन में थोड़ा बदलावट आएगा, क्योंकि मोदी ने बोला कि मैं उसका आदमी हूं, बोला तो चाल चलन में जल्दी बदल जाएगा थोड़ा. आणि मग त्यावेळेला आपल्या वागण्यात बोलण्यात थोडासा बदल होऊन जाईल. ये है संसार का दशा. आणि ही आहे जगाची अवस्था. जरा सोचो, संसार को निर्माण करने वाला, मोदी को बनाने वाला वो महान परमेश्वर बोल रहे हैं कि तुम मेरे हो, तुम मेरे खास लोग हो, तू मेरा राइट हैंड है करके अगर प्रभु बोला, वो बात मुझे मिल गया, समझ में आया, तो खुशी होगा कि नहीं? आणि संबंध जगानाला बनवणार जो परमेश्वर आहे तो स्वतः परमेश्वर जर असं म्हटला की तू माझा खास मनुष्य आहे, तर मग आपल्याला आनंद होणार का नाही? प्रियो, ये परमेश्वर का ये दिव्य पद्धति है, दिव्य प्लान था कि हम प्रभु का खास लोग बन जाए. आणि परमेश्वराची ईश्वरीय योजना होती की आपण त्याचे खास लोक व्हावं. ये बात का अगर वो बोध अगर हमको मालूम पड़ गया प्रियो, हमारा अवस्था क्या रहेगा? आणि या गोष्टीचं रहस्य ज्या वेळेला आपल्याला समजेल त्यावेळेला आपली अवस्था कशी राहणार? आज हमें लगता है कोरोना आ गया, ये हो गया, वो बोल गया, एक डर का जीवन जी रहे प्रियो, लेकिन प्रभु ने जब हमें एहसास होगा कि मैं प्रभु का खास आदमी हूं बोला, तो ये छोटे छोटे बातें हमें दबा के नहीं रखेगा. आणि कोरोनामुळे आपण भीतीने जीवन जगत आहोत, पण ज्या वेळेला या गोष्टीचं रहस्य आपल्याला समजेल त्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टीची भीती आपल्यामधून निघून जाईल. ये क्यों छोटी छोटी बातें हैं? आणि या छोट्या छोट्या गोष्टी का आहेत? क्योंकि ये छोटी छोटी डर जो है ये हमारे मृत्यु तक ही हमारे साथ रहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मरणापर्यंतच आपल्या सोबत राहतील. लेकिन ये मैं परमेश्वर का खास जानू करके ये बोध मेरा मृत्यू तक सीमा नहीं है, आने वाले अगले युग में भी ये बातें जिंदा तभी भी रहेगा. आणि मी परमेश्वराची खास प्रजा आहे, ही गोष्ट जी आहे ती फक्त या जीवनाकरता नाही तर त्या सार्वकालिक जीवनामध्येही तशीच राहणार आहे. और आने वाले युग का खासियत क्या है? आणि येणाऱ्या त्या युगाचं वैशिष्ट्य काय आहे? प्रभु अपने ये खास लोगों को, ये खास प्रजा को सबके सामने प्रभु दिखाएगा. आणि प्रभू आपल्या ज्या खास ज्या प्रजेला सर्वांसमोर दाखवेल. वहां पर एफएससी का पुस्तक 2 अध्याय 6 और 7 में इफिसकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 6 आणि 7 वचन. हम ये वाक्य बहुत बार हम पढ़ते हैं, हमको अच्छी तरह से पहचान है, बस आपको याद करने के लिए, ताजगी देने के लिए मैं पढ़ा रहा हूँ. और मसीह यीशु में उसके साथ उठाया हाँ। और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बैठाया, हाँ। कि वह अपनी उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर प्रकट है, हाँ। आने वाले समय में अपने अनुग्रह का असीम धन दिखाए. मराठी में पढ़ लो. आणि ख्रिस्त येशूच्या पायी त्याच्याच बरोबर उठवलेले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या पायी त्याच्या तुमच्या अंत्यवरी मुक्तीच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. येणारे युगानी युगात, वो एक युग में वो बात सीमा नहीं है, बल्कि आने वाले जितना भी युग है, युगानी युग, क्योंकि बाइबल अभी प्रकाशित का पुस्तक में हम पढ़ते समय में रेवलेशन में नवा यरूशलेम जो युग है वहां पर खत्म हो गया, उसके बाद क्या है हमको नहीं मालूम. आणि बायबलमध्ये नवीन यरूशलेम मध्ये जे सांगितलं त्यावेळेला ते एक नवीन युग सांगितलं, पण त्याच्यानंतर काय आपल्याला ठाऊक नाही. अब वो नया यरूशलेम का युग कितना साल रहेगा, करोड़ों साल रहेगा, क्या 100 साल रहेगा, 1000 साल रहेगा, वो भी हमको नहीं मालूम. आणि नवीन यरूशलेमचं जे युग आहे ते किती वर्ष राहील आपल्याला माहित नाही. लेकिन इतना मालूम है, वचन कहता है कि युगानी युग है और पढ़ा है बाकी. आणि देवाचं वचन सांगतं ते युगानुयुग राहील. और ये युगानी युग में प्रभु क्या, हम प्रभु के असीम धन है, ये बात बताने के लिए प्रभु ने हमको अभी
अभी से ही स्वर्गीय स्थानों में बिठा के रखा है। आणि देवाची आपण खास प्रजा आहोत म्हणून प्रभूने आपल्याला त्या स्वर्गीय स्थानामध्ये बसवलंय. इसके लिए हमें परमेश्वर ये सब बातें किस आधारित है कि परमेश्वर किस रीति से कार्य करता है, वो बात हमें समझना चाहिए। आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं कार्य करतो त्या गोष्टीवर हे आधारित आहे. हाँ, हमें अभी उदाहरण के रूप में, आणि एक उदाहरण अगर द्यायचं हमारा झालं घर में एक स्ट्रिक्ट पिता है तो, आणि आपल्या घरामध्ये एक कडक असे वडील आहेत तर, या फिर एकदम एक नॉर्मल पिता है, स्ट्रिक्ट नहीं है ऐसा साधारण पिता है तो, आणि जे एकदम कडक नाहीये ते साधारण असे वडील आहेत. इस तरह का भी पिता, वो पिता का अगर स्वभाव को अगर हम अच्छी तरह से जान लेंगे, उसके हिसाब से हम चाल चलन करेंगे ना, हम पिता को खुश कर सकते हैं। आणि मग वडिलांचा स्वभाव काय आहे हे आपण जाणून घेऊन त्याच्या अनुसार जर आपण वागलो तर आपण त्या पित्याला खुश करू शकतो. अगर मेरा पिताजी स्ट्रिक्ट है तो आणि माझे वडील जर एकदम स्ट्रिक्ट मैं आहेत उनके सामने वही अनुशासन का वो जीवन, वो डिसिप्लिन जीवन अगर मैं उनके सामने दिखाऊंगा तो मेरा पिता बहुत खुश है। आणि त्यांच्या त्या नियमाच्या अनुसार ज्या वेळेला मी जीवन जगेल त्यावेळेला माझं जीवन बघून ते आनंदी राहतील. कुछ पिता घर में मैंने देखा है ना, वो बहुत बच्चों के साथ दोस्त जैसा रहता है। आणि काही मुलं जे आहेत ते काही वडील जे आहेत ते आपल्या मुलांसोबत मित्राप्रमाणे राहतात. अच्छी बात है। चांगलं आहे. तो वो दोस्ती बड़ा बड़ा होने के बाद क्या होता है, आणि ती मैत्री मोठं झाल्यानंतर काय होते, मतलब वो बच्चा बड़ा बड़ा होएगा तो वो थोड़ा ऐसा ऐसा बातें करता है जो घर के लिए शोभा नहीं रहता। आणि मुलगा मोठा झाल्यानंतर तो अशा काही गोष्टी करतो जे घरामध्ये चांगलं नाही वाटत. लेकिन उसको मालूम है मेरा पिताजी मेरा अच्छा दोस्त है, उनके सामने मैं अच्छा दोस्ती का जैसा स्वभाव निभाऊंगा तो पापा खुश रहेंगे मेरे साथ। आणि त्याला हे माहिती आहे की माझे वडील माझे मित्र आहे आणि मी त्यांच्या सोबत असं वागलं तर ते माझ्या सोबत ते खूप मैत्रीने राहतील. ये आप लोग का अनुभव से आप लोग को मालूम रहेगा। तुमच्या अनुभवाने तुम्हाला हे माहित असेल. उसी तरह त्याचप्रमाणे ये महान सृष्टिकर्ता परमेश्वर को अगर हम लोग प्रभु को सही पिता परमेश्वर को अगर हमने पहचान नहीं पाएगा या समझ नहीं पाएंगे, उनका स्वभाव को अगर हम पहचान नहीं पाएंगे तो हमको उनको तृप्त करके जीवन जीने के लिए हमको नहीं हो पाएगा। आणि महान परमेश्वराचा स्वभाव जर आपण ओळखू शकलो नाही तर मग त्यांना समाधानी करत आपण जीवन जगू शकणार नाही. तो ये बात समझने के लिए प्रभु ने क्या किया, छाया के रूप में हमको माता पिता दिया। आणि ही गोष्ट समजण्याकरता छायाच्या रूपाने आपल्याला आई वडील दिले. देखो, क्योंकि अगर छाया में, क्योंकि माता पिता कौन है, परमेश्वर का प्रेम का एक छाया है। आणि आई वडील कोण आहे ते परमेश्वराच्या प्रेमाची एक छाया आहे. घर में उसी तरह पत्नियों के लिए प्रभु यीशु मसीह का प्रेम जानना है तो पत्नियों के लिए छाया कौन है, उनका पति। आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जाणायचंय तर स्त्रियांकरता त्यांच्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे तर त्यांचा नवरा. तो उसके लिए उधर वो हमें ये वाक्य हम हमेशा शादी विवाहों में हम ज्यादा हम पढ़ते हैं। एफिसियों का पुस्तक 5वां अध्याय में इफिसकाराचं पत्र त्याचा 5वा अध्याय उसका 24 और 25 जस्ट पढ़ेंगे, जस्ट समझने के लिए। 24 आणि 25 वचन. पर जैसे कलीसिया मसीह के अधीन है, हाँ। वैसी ही पत्नियां भी हर बात में अपने अपने पति के अधीन रहे। हाँ। हे पतियों, हाँ। अपनी अपनी पत्नी से प्रेम रखो, हाँ। जैसा मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके हाँ। अपने आप को उसके लिए दे दिया। हाँ, देखो छाया वहां पर बता रहा है। आणि त्या ठिकाणी छाया तो सांगितलेली ये आहे. सब बातें बोल बोल कर पौलुस क्या बोलता है, मैं पति पत्नी के बारे में नहीं बात कर रहा, बाकी 32 में आणि 32 वचनामध्ये तो म्हणत आहे की स्त्री आणि पुरुष संबंधाने मी नाही सांगत आहे. यह भेद तो बड़ा है, हाँ। पर मैं यहाँ मसीह और कलीसिया के विषय में कहता हाँ, हूँ। ये एक भेद है। वो भेद को समझने के लिए पौलुस क्या किया, पति पत्नी का जीवन का रिश्ता का वो छाया को बताकर कहता है ये बहुत बड़ा भेद है। मतलब पति पत्नी का मैं एग्जाम्पल देकर उसमें सीमित करेंगे ना तो ये बड़ा भेद को समझ नहीं पाएंगे हम। आणि या ठिकाणी प्रेषित पौल सांगत आहे की ख्रिस्त आणि मंडळी यांचं जे रहस्य आहे ते खूप मोठं रहस्य आहे. ते फक्त नवरा बायकोला समजून घेण्यापुरतंच नाहीये. हम लोग परमेश्वर को कभी एक बात पर कभी सीमा नहीं रखना, क्योंकि परमेश्वर बहुत बड़ा महान परमेश्वर है। आणि परमेश्वर हा खूप महान परमेश्वर आहे, त्याला कुठल्या प्रकारची सीमा नाहीये. परमेश्वर का कोई कुछ कुछ स्वभाव, कुछ कुछ गुण अगर समझना है तो इधर उधर की बातें देखकर हम समझ सकते हैं। आणि देवाच्या जर काही गुण किंवा काही स्वभाव जर समजायचे आहे तर काही छोट्या छोट्या गोष्टीद्वारे त्या आपण समजू हम शकतो. लोग रोमियो का पुस्तक में भी हम क्या पढ़ते हैं, परमेश्वर है करके इसका सबूत सृष्टि में देखकर हमको मालूम पड़ता है। आणि परमेश्वर आहे हे आपल्याला जगाकडे बघून समजतं. हाँ, तो इस तरह एक एक प्रभु ने इस दुनिया में एक एक बातों को छाया रखा है ताकि हम समझ सके परमेश्वर को। आणि देवाने जगामध्ये एक एक गोष्टी अशी ठेवलेल्या आहे की त्यांच्या छाया रूपाने आपल्याला समजू शकतं की परमेश्वर आहे. लेकिन परमेश्वर वो ये सब बातों का छाया रखकर सीमित रखकर बस उतने में तुम लोग खुश रहो, ये बात परमेश्वर नहीं चाहता। आणि या छाया बघून त्याच्यामध्येच तुम्ही समाधानी राहा असं देवाची इच्छा नाही. इसलिए परमेश्वर क्या किया, अभी परमेश्वर को हमको खास जन बनना है अभी।
आणि आपल्याला देवाची खास प्रजा व्हायचं आहे. तो वो परमेश्वर एक अच्छा सृष्टि करता है, बहुत प्रेम करता है. ये सब बात जानने से क्या होगा, परमेश्वर का प्रेम का गहराई की बातों को हम कभी नहीं जान पाएंगे. आणि परमेश्वर जो आहे तो सृष्टीकर्ता ही गोष्ट जाणल्यानंतर परमेश्वराच्या प्रेमाची गहनता आपण समजू शकणार नाही. इसलिए परमेश्वर कौन है ये बात जानने के लिए उनका पूर्ण संपूर्णता देहधारी होकर बनकर आया, वो है प्रभु यीशु मसीह. आणि परमेश्वर कोण हे समजण्याकरता स्वतः परमेश्वर मनुष्य रूप धारण करून आला, तो आहे प्रभु येशू ख्रिस्त. इसलिए परमेश्वर का पूर्णता क्या है, कौन है, कैसा है जानना है तो किसकी ओर देखना है, प्रभु यीशु मसीह की ओर देखना है. आणि परमेश्वराची पूर्णता जर आपल्याला जाणायची आहे तर मग आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायचंय. तो तभी हमें समझ में आएगा परमेश्वर कौन है. आणि मग त्याच वेळेला आपल्याला समजेल की परमेश्वर कोण आहे. उसमें से सबसे बड़ा खुशी और आनंद और प्रकटीकरण का बात यह है कि आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या आनंदाची आणि प्रकाशनाची गोष्ट ही आहे, वो जब यीशु मसीह को देखेगा तो हमें समझ में आएगा. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला बघितल्यानंतर आपल्याला समजेल. वो क्या है ते कि काय? यीशु ने कभी भी अपने जीवन में क्रूस का उस समय को छोड़कर परमेश्वर को परमेश्वर करके नहीं पुकारा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ज्या वेळेला टांगला होता त्याच्या व्यतिरिक्त कधीही परमेश्वराला परमेश्वर म्हणून नाही बोलवलं. क्रूस का वो बात अगर लेंगे तो वो क्रूस का बात वो प्रभु खुद के लिए नहीं सह रहा था, वो हमारे लिए सह रहा था. आणि वधस्तंभावर तो स्वतः करता सहन नव्हता करत, तर आपल्या करता करत होता. तो यीशु मसीह का 33.5 साल का जीवन में उन्होंने कभी भी परमेश्वर को परमेश्वर करके नहीं पुकारा, बल्कि पिता बोलकर उनको बुलाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 33.5 वर्षामध्ये परमेश्वराला परमेश्वर म्हणून नाही तर पिता म्हणून बोलवलं. तो जरा सोचो, हम परमेश्वर का खुद का जन अगर बनना है तो आणि आपल्याला देवाचे खास प्रजा व्हायची आहे. हमें समझना है कि उसमें एक बहुत बड़ा भेद छुपा है. उस भेद में अगर प्रवेश करना है तो प्रभु यीशु मसीह ने जिस रिश्ता पिता परमेश्वर के साथ रखा, वो रिश्ता, वही आत्मा जो यीशु मसीह में है वो हमारे अंदर भी है. आणि मग ते रहस्य जर आपल्याला समजायचं तर पिता प्रभू येशू ख्रिस्ताने पिता परमेश्वरासोबत जशा प्रकारचे संबंध होते तशा प्रकारच्या संबंधामध्ये राहून आपल्याला चालायचंय. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो आत्मा होता तोच आत्मा आपल्यामध्ये सुद्धा आहे. इसके लिए हमें छुटकारा करके जो शब्द है उसका मूल्यता भी हमें समझना चाहिए. आणि म्हणूनच मुक्ती या शब्दाचा अर्थही आपल्याला समजून घ्यायचा आहे. वो वाक्य फिर से तीतोस का पुस्तक 2 अध्याय उसका 14 का सिर्फ शुरुआत आरंभ हम एक और बार पढ़ेंगे. आणि तिताला पत्र त्याचा 2 अध्याय 14 वचनाच्या सुरुवातीचा भाग वाचूया. उसने अपने आप को हाँ. हमारे लिए दे दिया हाँ. कि हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले हाँ. और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले. हाँ, तो वहां पर छुटकारा, हमें छुटकारा दिया है करके एक वाक्य आता है. आणि त्या ठिकाणी त्याने आपल्याला मुक्ती दिली असं म्हटलेलं आहे. क्योंकि उसने हमें क्या किया, हमें छुटकारा दिया ताकि सब अधर्म बातों से हम बच सके और अपने लिए प्रभु के लिए एक शुद्ध जाति बन सके. आणि त्याने आपल्याला मुक्ती दिली की जेणेकरून प्रत्येक प्रकारच्या अधर्मापासून आपण मुक्त व्हावं आणि परमेश्वराची खास प्रजा व्हावं. ये बात बहुत गहरी बात है. आणि खूप गहन गोष्ट आहे. यही बात मैं प्रभु की उपस्थिति में गया मंडे या ट्यूसडे, ऐसे ही मेरे सामने से मोबाइल में देख रहा था, उसमें सामने से भजन संगीता 144 का 15 वाक्य मेरे नजर के सामने पड़ा. आणि मी ज्या वेळेला असंच मोबाईल पाहत होतो त्यावेळेला स्तोत्र 144 त्याचं 15 वचन जे आहे माझ्या समोर आलं. वो वाक्य कितने बार मैंने पढ़ा रहेगा, लेकिन उस दिन वो वाक्य तीर जैसा मेरे हृदय के अंदर घुस गया. आणि ते वचन कितीतरी वेळा मी वाचलं असेल पण ते वचन त्या दिवशी तीराप्रमाणे माझ्या हृदयाला छेदलं. ये आप लोगों का ऐसा अनुभव होता है क्या? आणि प्रियानो अशा प्रकारचा अनुभव तुमच्या जीवनात हम येतो लोग का? एक ही वाक्य बहुत बार पढ़ा रहेगा, लेकिन एक दिन ये वाक्य फिर से पढ़ रहा है तो खास स्पर्श हमें लगता है वो वाक्य का. आणि एखादं वचन आपण पुष्कळ वेळा वाचलं असेल पण एक दिवस असा येतो की ते वचन एकदम आपलं हृदय छेदून जातं. क्योंकि उस दिन प्रभु उस वाक्य से कुछ खास बात करना चाहता है. कारण त्या दिवशी त्या वचनाच्या द्वारे प्रभु आपल्याशी विशेष काही बोलू मैं इच्छितो. वो एक वाक्य, ये पूरा 6 दिन उसमें मैं डूब गया. आणि ह्या एका वचनामध्ये मी 6 दिवस डुबलो. उस वाक्य मेरे मन में रहने की वजह से मुझे दूसरे वाक्यों पर मुझे मन नहीं लग रहा. आणि ते वचन माझ्या हृदयामध्ये असल्या कारणाने दुसऱ्या वचनाकडे माझं मन लागलं नाही. मतलब क्या है, वो अनुभव आप लोग को हुआ है क्या? आणि तो अनुभव तुम्हाला झाला आहे का? एक वाक्य पर गहराई में डूब गए, उसी में डूब कर तैर रहे, उसका आनंद में है.
आणि एकाच वचनामध्ये खूप गहनतेमध्ये डुबले आणि ते आनंदामध्ये आहे. हमें हमारा ध्यान हमेशा उस बात पर रहना चाहिए जिस बात पर प्रभु हमसे बात करना चाहता है. आणि आपलं लक्ष त्याच गोष्टीकडे लागलं पाहिजे ज्या गोष्टीच्या द्वारे प्रभू आपल्याशी बोलत आहे. आप लोगों को प्रभु का दास हमेशा आप लोगों को पूछता है 7 दिन आपने बाइबल पढ़े रहेंगे, आणि प्रभूचा दास नेहमी तुम्हाला विचारतो 7 दिवस तुम्ही बायबल वाचला असेल लेकिन उसमें से कौन सा वाक्य स्पर्श किया वो वाक्य बोलो. आणि त्यापैकी कुठल्या वचनाद्वारे तुम्हाला स्पर्श झाला ते वचन बोला. प्रिय, एक वाक्य पूरा महीना चला सकता है, पूरा साल चला सकता है. आणि एक वचन जे आहे ते संपूर्ण महिना संपूर्ण वर्ष तुम्हाला चालू उस शकतो. मुकाम पर हमें पहुंचना चाहिए. आणि तशा प्रकारच्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण जायला पाहिजे. हमें मार्टिन लूथर करके प्रभु का दास, उनका वो रोमियो का पुस्तक का एक वाक्य कि हम लोग प्रभु की उपस्थिति में धर्मी ठहराए जा चुके हैं, वो एक वाक्य उनका जीवन को उल्टा उलट पुलट कर दिया. आणि मार्टिन लुथरचं रोमकराच्या पत्रामध्ये असणारं जे वाक्य आहे की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण नीतिमान गणले गेलो आहोत, हे वाक्य त्यांचं जीवन जे आहे ते पूर्ण बदलून जरा टाकलं. सोचो, मार्टिन लूथर बोला तो वो पादरी है कलीसिया उधर कैथलिक चर्च का, आणि मार्टिन लुथर जो आहे तो कॅथलिक चर्चचा फादरी आहे वो बहुत बार बाइबल पढ़ चुका है. आणि पुष्कळ वेळा बायबल त्यांनी वाचलंय. रोमियो का पुस्तक कितने बार पढ़ा होगा. रोमकाराचं पत्र कितीतरी वेळा वाचलं लेकिन असेल. उस दिन खास आत्मा के स्पर्श से उसको मालूम पड़ा कि उस जमाने में अवस्था क्या है, उद्धार पाना है तो कैथलिक चर्च से पर्ची खरीदना पड़ेगा. आणि त्या दिवसाची अवस्था काय की एखाद्या व्यक्तीला तारण प्राप्त करायचं तर कॅथलिक चर्च मधून एक चिठ्ठी विकत घ्यावा लागायची. जो एक चिट्ठी अगर खरीद ले, या पर्ची अगर किसी ने खरीद लिया, वो जाके खून करेगा तो भी चलेगा, स्वर्ग में जाएगा. आणि मग ज्याने कोणी ती चिठ्ठी विकत घेतली त्याने जर खून जरी केला तरी तो स्वर्गात जाईल. वो कैसा लुटेरा जीवन जीना चलेगा. बस वो क्या बोलेगा, उसको जब अधिकारी लोग उसको पकड़ेगा, पुलिस अगर पकड़ेगा तो वो हंस हंस के जेल में जाता है और पॉकेट से अपना पर्ची निकाल कर बोलेगा मेरे पास ये पर्ची है, अब मैं नरक में नहीं जाऊंगा बोलकर वो बात का खुशी से वो सब गलत काम करता है. आणि पोलिसांनी जरी पकडलं तरी सुद्धा तो आपल्या खिशातून ती चिठ्ठी काढेल आणि तो म्हटलं की मी मेलो तरी चालेल कारण मी स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि म्हणून तो सगळ्या प्रकारचे पाप आपल्या जीवनामध्ये करत राहील. देखो कितना बड़ा भ्रम में वो लोग जी रहे हैं. आणि बघा केवढ्या मोठ्या भ्रमामध्ये ते जीवन जगत ऐसा आहे. ऐसा जमाना जहां पर कैथलिक चर्च का पादरी जो बोलेगा वो कानून है. आणि अशा प्रकारची एक पद्धत होती की कॅथलिक चर्चचा जो पादरी आहे तो जे काय बोलेल तोच नियम आहे. उस दिनों में अंग्रेजी बाइबल नहीं है. आणि त्या दिवसामध्ये इंग्रजी बायबल नाहीये. उस समय में लैटिन भाषा का बाइबल है. आणि त्या काळामध्ये लॅटिन भाषेचं बायबल आहे. और वो लैटिन भाषा का बाइबल सिर्फ उधर कैथलिक चर्च के पादरी के पास रहेगा. आणि ते लॅटिन भाषेमध्ये असणारं बायबल जे आहे ते फक्त फादरी जवळ राहील. किसी और के घर में अगर बाइबल है करके मालूम पड़ा तो वो घर और घराने के सब लोगों को जिंदा जला दिया जाएगा. आणि जर कुठल्या अजून दुसऱ्या घरामध्ये बायबल आहे तर त्या घराला आणि त्या लोकांना जाळून टाकायचे. उनके पहले तो मार्टिन लूथर के जमाने के उनके 100 साल पहले कुछ लोग थे, विक्लिफ करके दास का नाम है, जॉन हस करके, इरास्मस करके, ये लोगों ने क्या किया, वो लोग ने सरकार के खिलाफ और एक कैथलिक कलीसिया के खिलाफ वो लोग उठकर अंग्रेजी में भाषांतर करने के लिए बाइबल को लोगों ने शुरू किया. आणि मग मार्टिन लुथरच्या 100 वर्ष अगोदर काय झालं की काही प्रभूचे दास होते, त्यांनी सरकारचे जे काही धोरण आहे त्या आणि कॅथलिक चर्चचे जे काही धोरण आहे त्याच्या विरुद्ध बंड करून लॅटिन भाषेमध्ये असणारं जे बायबल आहे ते इंग्रजीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. मैं उस जमाना और अभी हम जो जी रहे दोनों का फर्क मैं आप लोगों को बता रहा हूँ. आणि तो काळ आणि हा जो काळ आपण जगत आहोत त्याच्यामधला फरक मी सांगत आहे. वो जमाने का 1% कष्ट भी अभी नहीं है. आणि मैं त्या बताना चाहता हूँ काळामध्ये असणाऱ्यापैकी 1% सुद्धा कष्ट आपल्याला नाहीये. कुछ भी नहीं है वो जमाने के सामने अगर अभी देखा जाए तो 500 साल पहले की बात कर रहा हूँ मैं. आणि त्या काळासमोर आता असणारे जे कष्ट आहे ते काहीच नाहीये. कुछ भी नहीं सह रहे हम लोग. आपण काहीच सहन नाही हम लोग करत. मसीह है बोलकर एकदम आराम में और एकदम खुशी, एक ऐसा लेजीपन का जीवन में, आलसपन का जीवन जी रहे हैं हम. आणि आपण ख्रिस्ती आहे म्हणून खूप आळशीपणाचं आपण जीवन जगत आहोत. क्योंकि असली वो समय का जीवन बोला तो वो लोग हमेशा अपने पैरों में एकदम खड़े रहते, क्योंकि अलर्ट रहना पड़ता. कब उनको सरकार आके पुलिस आके गिरफ्तार करेगा उनको मालूम नहीं, हमेशा वो लोग अलर्ट रहते थे. आणि त्या काळाचं जीवन म्हणजे ते एकदम सतर्क राहायचे की कधी येऊन पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन जाईल. उस जमाने में इरास्मस नाम का प्रभु का दास ने, इरास्मस है क्या, शायद मैं शायद नाम में शायद थोड़ा गलत बोलता होगा, वो भाई ने प्रिंटिंग प्रेस का एक छोटा सा प्रेस उन्होंने उत्पादन किया. आणि त्या काळामध्ये एका प्रभूच्या दासाने प्रिंटिंग प्रेस सुरू केला. वो प्रिंटिंग प्रेस आ गया तो फिर फटाक से बाइबल का छापना शुरू हो गया. आणि ते प्रिंटिंग प्रेस आल्यानंतर मग बायबलची
छपाई सुरू झाली. तो लोग तो ये जॉन मैक्लिफ का चेले लोग, जॉन हस का चेले लोग, ये लोग सब लोग कैसा भी करके ये प्रिंटिंग प्रेस को पाने का कोशिश करते थे ताकि फटाक से उन लोग का अंग्रेजी बाइबल छाप कर दुनिया भर बांट सके. आणि मग जॉन हकलस आणि जॉन विक्लिस यांचे जे शिष्य लोक होते ते काय झाले की या प्रिंटिंग प्रेस कडे ते धावा करायला लागले की जेणेकरून इंग्रजीमध्ये जे बायबल आहे ते प्रिंटिंग होऊन सर्व जगाला मिळावं. ये लोग सब लोगों को जिंदा जलाया हुए लोग हैं ये लोग. आणि या सर्व लोकांना जिवंत इनका एक ही जाळलं गुनाह है, उन लोगों ने बाइबल अंग्रेजी में पर्ची किया, ट्रांसलेट किया. आणि त्यांचा एकच गुण आहे की त्यांनी लॅटिन भाषेचं जे बायबल आहे ते इंग्रजीमध्ये भाषांतर और ये केलं. लोग साधारण लोग नहीं है, आणि हे साधारण लोक ये नाहीये. लोग कैथलिक चर्च के पादरी लोग हैं. आणि कॅथलिक चर्च हे फादरी लोक ये आहेत. लोग उतना बड़ा अधिकार होकर उन लोग ने वो सरकार क्या बोलता है या ये जो नामदारी कलीसिया क्या बोलता है उनके बात पर नहीं गया, बल्कि वचन क्या कहता है उस सच्चाई पर वो लोग खड़े रहे. आणि मग त्यावेळेचं सरकार काय सांगतं, कॅथलिक मंडळी काय सांगतं, या गोष्टीकडला न जुमानता देवाचं वचन काय सांगतं त्याच्या आधारे त्यांनी जगले. तो जॉन हस ने थोड़ा पुस्तक को भी उन्होंने लिखा, पुस्तकें भी लिखे थे उन्होंने. आणि जॉस यांनी काही पुस्तकं पण लिहिली होती. वो जब जॉन हस को पकड़ा गया तो कैथलिक चर्च के अधिकारी लोगों ने जितना भी पुस्तकें बाइबल था वो सब वो लोग ने जलाया. सिर्फ एक दो पर्ची बच गया था, उनके चेले लोग ने संभाल के रखा, छुपा के रखा. आणि जॉन हसला ज्या वेळेला पकडण्यात आलं होतं त्यावेळेला त्याने लिहिलेली जी काय पुस्तकं आहे आणि जी बायबल आहे जी भाषांतर केलेली होती ती सगळी जाळून टाकली. फक्त एक दोन चिठ्ठ्या ज्या आहेत त्या त्याच्या शिष्य लोकांनी सांभाळून ठेवल्या वो होत्या. एक पर्ची पता नहीं 100 साल के बाद कैसा तो इसके पास मार्टिन लूथर के पास आ गए, हाथ में आ गए. आणि ती एक चिठ्ठी जी आहे ती कसं माहिती नाही मार्टिन लुथरच्या हातामध्ये आली. प्रभु का कार्य है. आणि देवाचं कार्य आहे. वो पर्ची पढ़ने के बाद फिर वो रोमो का पुस्तक पढ़ा, उसके जीवन में बदलावट आया. आणि मग ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याने मग ते रोमकाराचं पत्र वाचलं आणि त्याचं जीवन बदललं. उनका जीव तभी उन्होंने फिर इतिहास पढ़ने लगा. क्यों ये आदमी रोमन कैथलिक का पादरी है, इसने ऐसा, उसके बारे में वो पढ़ने लिखने लगा, वो सीखने लगा, वो अध्ययन करने लगा. फिर उसको मालूम पड़ा ये बात पर विश्वास किया, इसलिए उसको जला दिया. आणि मग तो त्या जॉन हन्सचा इतिहास वाचू लागला की याने अशा प्रकारे का लिहिलं. हा तर कॅथलिक मंडळीचा पादरी होता आणि मग त्याला समजलं की त्याने या गोष्टीवर विश्वास केला म्हणूनच त्याला जिवंत जाळण्यात आलं. आप बस 500 साल पुराना, 500 साल पहले का इतिहास, मसीह लोगों का इतिहास पढ़ेंगे ना, आप आंसू बहाएंगे. आप आणि 500 वर्षापूर्वीचा ख्रिस्ती लोकांचा इतिहास जर तुम्ही वाचाल तर निश्चितच तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. 1500 साल पहले और 500 साल, ये इतना साल का आप इतिहास पढ़ लेंगे ना प्रियो, आपको ज्यादा समय खड़ा रहने नहीं होगा. क्योंकि मेरे प्रिय पूर्वज लोग इतना कष्ट वेदना सहकर आज मेरे भाषा में मेरे को बाइबल दिया करके मालूम पड़ेगा ना प्रियो, आपका अवस्था देखो क्या होगा. आणि इसवी सन 500 ते इसवी सन 1500 या काळामध्ये असणारा ख्रिस्ती लोकांचा इतिहास जर तुम्ही वाचाल तर त्यावेळेला तुम्हाला समजेल की आपल्याला आपल्याच भाषेमध्ये बायबल मिळवून देण्याकरता त्या लोकांनी कितीतरी कष्ट सहन केले. फॉक्सेस मार्टर्स करके एक पुस्तक है, उसमें शहीदों का नाम लिखा, जो वीर लोग प्रभु के लिए, प्रभु के नाम के लिए और प्रभु का वचन के लिए जो शहीद हुआ है करके, वैसा एक पुस्तक फॉक्सेस मार्टर्स करके एक दास ने वो पुस्तक लिखा है. आणि फॉक्सेस मार्टर्स नावाचं एक पुस्तक जे आहे त्या प्रभूच्या दासाने लिहिलेलं आहे की त्या पुस्तकामध्ये असं आहे की प्रभूच्या दास लोकांना कशा प्रकारे वीरण मरण आलं हे भाषांतर करण्याकरता. उन्होंने चेलों से शुरू किया, कैसा चेले लोग मरे वहां से शुरू करके सन 1200 साल 1500 साल तक का जो भी विश्वासी वीर लोग का अवस्था क्या है उसमें उन्होंने छोटा छोटा उनका गवाह लिखा है. आणि ते शिष्य लोकांपासून त्यांनी सुरुवात केली आणि 1200 वर्षापर्यंत कशा प्रकारे जे प्रभूचे शिष्य होते ते कशा प्रकारच्या दुःखातून यातनेतून गेले. तो ये सब अवस्था दशाओं में ये मर्म छुपा रहा कि हम परमेश्वर हमारा अब्बा पिता है करें. आणि या सर्व गोष्टीमध्ये या गोष्टी लपून राहिला की परमेश्वर आपला पिता आहे. हाँ, बस ये 100-200 साल पहले की बात है, ये रहस्य बाहर प्रकट होने लगा. आणि केवळ 100-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की हे रहस्य उघड झालं, प्रकट झालं. जरा सोचो 100 साल पहले अगर आप हमारा जन्म होता तो, आणि 100 वर्षापूर्वी आपला जन्म झाला और अभी असता. हम जन्म ले और अभी हम जी रहे, हमारा अवस्था क्या है जरा सोचो. आणि आता आपण जीवन जगत आहोत, आता आपली अवस्था काय राहिली उस असती. समय में जब लोगों को जितना विश्वास का, उनको वचन का जो प्रकटीकरण मिलता था उतने में वो लोग पकड़ के रखता, मर जाएंगे उनको मालूम है फिर भी पकड़ के रखता था. आणि मग त्यावेळेला त्यांना एखादं प्रकाशन भेटायचं पण ते मरून जातील पण ते प्रकाशन कधी सोडत नव्हते. आज हम लोग को वचन का, ज्ञान का इतना बड़ा भंडार पड़ा है, फिर भी पढ़ने के लिए समय नहीं. आणि देवाच्या
ज्ञानाचं एवढं मोठं भंडार पडलेलं आहे पण आपण वाचायला तयार है नाही. ना, पूरा 7 दिन हमको रोज यूट्यूब के द्वारा हमको मैसेज मिलता है, लेकिन हमें उसको सुनकर ध्यान करने के लिए, मनन करने के लिए समय नहीं है. आणि 7ही दिवस युट्यूबच्या द्वारे एवढा सुंदर मेसेज आपल्याला मिळतो तरी सुद्धा ते आपण ऐकून त्याच्यावर मनन करायला तयार नाही. आज आप चाइना में जाओ, आणि तुम्ही चायनामध्ये जा, सिर्फ इतना बोलो यीशु मसीह प्रभु है करके, एक ही देव है प्रभु यीशु मसीह करके, इतना बोलो खाली. आणि तिथे जाऊन फक्त एवढंच म्हणा की एकच देव आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमेश्वर मेरा पिता है, वो बात का आनंद की बात है, वो तो गहराई की बात है, वो बात को छोड़ो. सिर्फ शुरुआत, आरंभ का बात, यीशु मसीह प्रभु है, यीशु मसीह एकमात्र परमेश्वर है, इतना बोला जाएगा तो आपको जेल में डाल दिया जाएगा. आणि फक्त एवढं जर तुम्ही बोलले की प्रभू येशू ख्रिस्त एकमात्र परमेश्वर आहे तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल. कोई घर पे उधर कोई प्रार्थना करने मालूम पड़ा, बाइबल है करके मालूम पड़ा तो जेल में डाल देंगे. आणि मग तिथं समजलं की कोणाकडे बायबल आणि प्रार्थना करतं तर मग त्याला जेलमध्ये टाकण्यात येईल. मैं विश्वास करता हूँ कि आप लोगों को वो गंभीरता समझ में आ रहा होगा. आणि मी विश्वास ठेवतो की तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येत असेल. प्रभु का खास जन बनना एक साधारण बात नहीं है. आणि प्रभूची खास प्रजा होणं एक साधारण गोष्ट नाही. हम लोग वो प्रभु ने अपने आप को दे दिया ताकि हम प्रभु का खास जन बन सके. आणि प्रभूने आपल्या स्वतःला दिलं की जेणेकरून आपण त्याची खास प्रजा तो व्हावं. उसके लिए हम लोग गलती का पुस्तक में हम पढ़ते हैं, आणि गलातीकाराच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो उसका 4 का 5 और 6. 4 अध्याय त्याचं 5 आणि 6 वचन. व्यवस्था के अधीनों को मोल लेकर छुड़ा ले हाँ, उधर भी देखो, हमें मोल लेकर छुड़ाया. और हमको लेपालक होने का पद मिले. हाँ, पद मिला, लेपालक. हमारा लेपालक माने की पुत्रत्व का पद हमको मिला. और तुम जो पुत्र हो, हाँ. इसलिए परमेश्वर ने अपने पुत्र के आत्मा को, हाँ. जो है अब्बा है पिता कहकर पुकारता है, हाँ, हमारे हृदय में देखो वो पद, वो हमारे हृदय में डाल दिया. वो पद आज हमको मिला. हे अब्बा, हे पिता करके बुलाने का पद, योग्यता, भाग्य हमको मिला. आणि हे अब्बा आणि हे पिता म्हणून हाक मारण्याचं एवढं मोठं पद किंवा भाग्य जे आहे ते आपल्याला मिळालं. इसलिए हमें यीशु मसीह का जीवन को हमें ध्यान से देखना है. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपण खूप चांगल्या प्रकारे परीक्षण इधर करायचं. लिखा है कि वो आत्मा का वो जीवन हमारे हृदय में डाला गया है. आणि या ठिकाणी असं लिहिलं ते आत्म्याचं जीवन आपल्यामध्ये टाकण्यात आलं. लेकिन यीशु मसीह ये आत्मा के द्वारा ही उनका जन्म हुआ है. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या आत्म्याच्या द्वारे झाला. इसलिए वो जन्म में, उनका जन्म में ही वो जीवन है. इसलिए मृत्यु तक उन परमेश्वर को अब्बा पिता करके बुलाया. आणि त्या जन्मामध्येच त्यांचं जीवन आहे म्हणून मरेपर्यंत ते परमेश्वराला आब्बा आणि पिता म्हणून हाक मारली. हमें नया जन्म के बाद हमको ये पदवी मिलता है. आपल्याला तर नव्या जन्मानंतर मिळतं. इसलिए हमें वो यीशु मसीह को ध्यान पूर्वक देखना है. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला लक्षपूर्वक पाहायचं. हमारे लिए एक ही आदर्श है, प्रभू यीशु मसीह. आपल्याकरता एकच आदर्श आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. दूसरे मसीह के भाई लोग हमको मदद करेगा, लेकिन वो मदद किस बात पर लेकर आ रहा है? हमें मसीह की ओर लेकर आता है. आणि इतर भाऊ लोक आपल्याला सहाय्य करतील पण ते सहाय्य आपल्याला कुठे घेऊन जातं तर ख्रिस्ताकडे. हमें इसके लिए वो मसीह का मूल्यता हमें समझना है. आणि म्हणूनच ख्रिस्ताचं जे महत्व आहे ते आपण समजून घ्यायचं. जरा सोचो, परमेश्वर ने मसीह को क्यों दिया कलीसिया को? आणि देवाने ख्रिस्ताला मंडळी करता का दिलं? क्योंकि उस मसीह के द्वारा, उस पुत्र के द्वारा परमेश्वर पिता कौन है जान सके. आणि पुत्राच्या द्वारे पिता परमेश्वर कोण आहे आपण जाणावं. और उनको मसीह करके कलीसिया को दे दिया ताकि वो हमारा सिर बन सके. आणि ख्रिस्त म्हणून मंडळीला दिला की जेणेकरून तो आपलं मस्तक व्हावं. लेकिन उधर खत्म नहीं हो रहा. आणि तिथं ते संपत नाही. पढ़ेंगे कोलोसे का पुस्तक 1 का 18. कलसीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय 18 वचन. वही देह हाँ. अर्थात कलीसिया का सिर है. हाँ. वही आदि है. हाँ. और मरे हुए में से जी उठने वालों में हाँ. और लोटा भी पहलोटा, हाँ. ये सब बातों में वही की सब बात में, ताकि वो सब बातों में प्रदान करे. प्रदान ठहरे. ये सब बातें परमेश्वर ने क्यों किया? आणि या सर्व गोष्टी प्रभूने का केल्या? ताकि कारण कि वो सब बातों में प्रधान बन जाए. की तो सर्व गोष्टीमध्ये प्रधान व्हावं. मसीह सब बातों में प्रधान बन जाए. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टीमध्ये प्रथम असं व्हावं. अगर मसीह मेरे जीवन में प्रथम नहीं, प्रधान नहीं, तो मुख्य नहीं है, तो मैं परमेश्वर को अब्बा पिता बुला के फायदा नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा मुख्य भाग जर नाहीये तर मग परमेश्वराला आपण अब्बा पिता म्हणून हाक मारू शकत नाही. इसलिए हमने गलतियों में उधर क्या पढ़ा? मूल नाम देकर हमको छुड़ाया. आणि म्हणूनच गलातीकराच्या पत्रामध्ये आपण काय वाचलं की त्याने मूल देऊन आपल्याला मुक्त केलं. हम लोग यशायाह का पुस्तक 43 का 1 में उधर मुक्तिदाता के बारे में कहता है. आणि यशया त्याचा 43 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये मुक्तिदाता संबंधाने म्हटलेला आहे. 43 वर्ष बढ़िया. हे इस्राएल, हाँ. तेरा रचने वाला
हाँ। और हे याकूब हाँ। तेरा सृजनहार हाँ। यहोवा अब यो कहता है हाँ। मत डर हाँ। क्योंकि मैंने तुझे छुड़ा लिया है हाँ। मैंने तुझे नाम लेकर बुलाया है हाँ, तू मेरा है तू मेरा है. छुड़ावत्री का आपको मूल्यता समझ रहे हैं क्या? मराठी में पढ़ना. मराठीत वाचा. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो भिऊ नको कारण मी तुला सोडवले आहे मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे तू माझा आहेस. तो ये वाक्य पढ़ने पर हृदय टूटता है क्या कि अगर प्रभु बोल रहे हैं कि अभी से तुम मेरे हो. आणि हे वचन ऐकल्यानंतर आपलं हृदय छेदलं जातं का? कारण परमेश्वर म्हणतोय की तू माझा आहे. ये वाक्य का मूल्य तो मुझे कब मालूम पड़ा मालूम है? आणि ह्या वाक्याचं महत्व मला कधी समजलं ठाऊक आहे का? जब मैंने जॉर्डन को उठाया. आणि ज्या वेळेला मी जॉर्डनला मैं उचललं जॉर्डन को उठा के बोला ये जॉर्डन तू मेरा है क्योंकि तू मेरा जीवन है तेरे अंदर. आणि जॉर्डनला उचलून मी असं म्हटलं हे जॉर्डन तू माझा आहे कारण माझं जीवन तुझ्यामध्ये आहे. इसलिए जब हम इसाया 53 में आणि यशाया त्याचा 53 अध्याय उसका 10वां वाक्य में प्रभु ने अपना वंश को देखा. आणि त्याच्या 10 वचनामध्ये प्रभूने आपल्या वंशाला पाहिलं. तो भी यहोवा को यही भाया हाँ। कि उसे कुचले हाँ। उसी ने उसको रोगी कर दिया. हाँ। जब वह अपना प्राण दोष बलि करे हाँ। तब वह अपना वंश देखने देखो पाएगा. जब यीशु मसीह हमारे लिए पाप बलि बन जाएगा, अधर्म बलि बन जाएगा क्रूस में, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापाचं एक बलिदान ज्या वेळेला वधस्तंभ तो प्रभु वहां पर वेदना सहते समय में उस वेदना में परमेश्वर ने क्या देखा? आणि प्रभू आपली वेदना सहन करत असताना त्या वेदनेमध्ये परमेश्वराने काय पाहिलं? मसीह का इस कष्ट के द्वारा, जैसा कि एक गर्भवती स्त्री कष्ट और वेदना में संतान बच्चे को जन्म देता है, उसी रीति ने परमेश्वर ने देखा मेरा एक वंश वहां पर आ गया आणि ज्याप्रमाणे उस मसीह का कष्ट के द्वारा. आणि ज्याप्रमाणे एखादी गर्भवती स्त्री खूप कष्टाने यातनेने एखाद्या मुलाला जन्म देते त्याचाच प्रकारच्या यातना किंवा त्याच्याही पेक्षा खूप भयंकर अशा यातना प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केल्या. आणि ज्या वेळेला तो सहन करत होता त्याच्यामध्ये पिता परमेश्वराने पाहिलं की या यातनेमधून माझ्या करता एक वंश माझ्या करता एक जाती निर्माण होत आहे. मैन उसी समय में यीशु मसीह को क्या हो रहा था? आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला काय होत वो होतं? लज्जित हो रहा था, तो निंदित होत होता, वो दुख सह रहा था, तो दुःख सहन वो करत वेदना होता में वो गया, आणि तो वेदना सहन करत वो होता. क्रूस में नंगा हो गया. आणि वधस्तंभावर तो नग्न झाला. लोग उनके ऊपर थूका मारा, उसको पत्थर मारा, तू इतना बड़ा पापी है, घिनौना बातें बोलकर गाली देकर उनको लज्जित किया. आणि लोकांनी त्याला थुंकले, त्याला दगडमार केलं आणि तू पापी आहे म्हणून त्याला निंदित केलं. तभी क्या इब्रानियों 12:2 में उस समय में प्रभु का लक्ष्य किधर था? आणि इब्रीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभूचा उद्देश किंवा त्याचं ध्यान कुठं होतं? हम विश्वास के कर्ता और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते रहे, हाँ। जिसने उस आनंद के उस लिए आनंद के लिए जो उसके आगे धरा था आगे धरा था, लज्जा की कुछ चिंता न कर कुछ चिंता करते हुए, कुछ ना चिंता करते हुए क्रूस का दुख सहा. क्रूस का बस वो सामने रखा हुआ आनंद को देखते हुए. आणि समोर ठेवलेल्या त्या आनंदाकडे पाहत. यीशु मसीह किधर देख रहा था? आणि प्रभू येशू ख्रिस्त कुठं पाहत होता? सामने रखा हुआ आनंद को. आणि समोर ठेवलेल्या आनंदाला. पिता परमेश्वर किधर देख रहा था? आणि पिता परमेश्वर कुठे पाहत होता? ये आने वाला वंश को. आणि येणाऱ्या त्या वंशाला. आत्मा अभी क्या कर रहा है? आणि आत्मा काय करत ये आहे? पिता का ये प्रेम और पुत्र का ये प्रेम हमको प्रतिदिन याद दिला रहा, स्मरण करा रहा. आणि पित्याचं हे प्रेम आणि पुत्राचं हे प्रेम जे आहे तो आत्मा दररोज आपल्याला आठवण करून देतो. इसके लिए प्रभु कहता है, हमने अभी इसाया 43 में हमने पढ़ा, आणि यशा त्याच्या 43 अध्यायामध्ये आपण ज्याप्रमाणे वहां पर वाचलं. प्रभु क्या कहता है? तू डर मत, आणि त्या ठिकाणी प्रभू म्हणतो तू घाबरू नको क्योंकि मैं तुझे छुटकारा दूंगा. कारण मी तुला मुक्त देईल. और फिर देखो उसका 43 का शुरुआत का भाग पढ़ना, 43:1 का शुरुआत का भाग. हे इस्रायल हाँ. तेरा रचने वाला तेरा रचने वाला, और हे याकूब हाँ. तेरा सृजनहार तेरा देखो रचने वाला, रचना का स्वभाव, रचना और सृजनहार का ये स्वभाव के वजह से क्या इस्राएली लोग प्रभु बोल रहे हैं कि तू मेरा प्रजा है करके. आणि हे परमेश्वराने त्यांची रचना केली, त्यांची जडणघडण केली म्हणूनच इस्रायल लोक म्हणतात की तू आमचा पिता आहे किंवा परमेश्वर आहे. उतना होता तो फिर मैं तुमको छुड़ौती देने वाला हूं बोलने का जरूरत नहीं है. आणि एवढं जर असतं तर मी तुला मुक्त करणार आहे असं बोलण्याची गरज नाहीये. पर प्रभु एक बात उनको याद दिला रहा है. प्रभू एक गोष्ट त्यांना आठवण देखो करून तुम देत मेरा आहे. सृष्टि बने रहना उतना काफी नहीं है. आणि तुम्ही माझी सृष्टी होऊन राहा एवढं पुरेसं नाहीये. मैंने तुमको रचना किया बोलकर बस उसमें तुम लोग खुश मत रहो. आणि मी तुमची सृष्टी केली यामध्ये समाधानी राहू नका. तुम लोग
मेरे पास आओ, तुम्ही मजकडे या मैं तुमको मुक्ति दूंगा, आणि मी तुम्हाला मुक्ती देईल मैं तुमको छुटकारा दूंगा। आणि तुम्हाला मी मुक्ती देईल तुम जिस दशा में हो उस दशा में मैं तुमको दाम लेकर खरीद लूंगा। आणि तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये मोल देऊन मी तुम्हाला विकत घेईल. तुम लोग डरना नहीं, तुम्ही घाबरू मैं नका, तुम्हें संभालूंगा, मी तुम्हाला सांभाळेल. तुम मेरे हो। तुम्ही माझे आहात. ओ, कितना आनंद की बात है ना। आणि किती आनंदाची ये गोष्ट आहे. वही लोगों को मालूम है जो गुलामी में गया है। आणि हे त्याच लोकांना समजेल जे गुलामीमध्ये होते. ये गुलामी जो एक दुष्ट मालिक उसको रोज उसको सता कर उपद्रव करके गुलामी में जीने वाला वो गुलाम, आणि त्यांचा दुष्ट जो मालक आहे त्याचा स्वामी आहे तो रोज त्याचा छळ करत अशा प्रकारच्या छळामध्ये जगणारा तो गुलाम एक दिन एक प्रेम करने वाला मालिक आकर उसको छुटकारा देकर मूल दाम देकर वो उस दुष्ट मालिक से उसको खरीद रहा है। आणि मग एक दिवस खूप प्रेम असा स्वामी येतो आणि त्याचं जे मोल आहे ते मोल देऊन त्याला विकत घेतो. तब उस समय में हमें वो गुलाम का मना अवस्था समझना है। आणि मग त्यावेळेला त्या गुलाम व्यक्तीची अवस्था आपण समजायची ये आहे. गुलाम रोज डर के जीता था क्योंकि ये मेरा मालिक कठोर है, रोज मुझे मारेगा, मेरा नया मालिक भी ऐसा रहेगा बोलकर वैसा डर में वो जी रहा है। आणि मग तो जो गुलाम आहे तो भीतीमध्ये जीवन जगत होता, कारण का त्याचा जो स्वामी आहे तो दररोज येऊन त्याला मारायचा. पण ज्या वेळेला नवीन स्वामीने त्याला विकत घेतलं त्यावेळेला सुद्धा तो खूप घाबरलेला होता. लेकिन ये नया मालिक क्या कहता है? आणि नवीन जो स्वामी आहे तो काय म्हणतो, उसका बी पाठ पढ़ो, त्याचा बी पार्ट वाचा. डर मत, हाँ, मत डर, मत डर, मत डर क्योंकि मैंने तुझे छुड़ा लिया। मैंने तुझे वो दुष्ट मालिक से छुड़ा लिया है। आणि घाबरू नको, कारण त्या दुष्ट मालकापासून मी तुला सोडवलेलं आहे. आगे, मैंने तुझे नाम लेकर बुलाया। मैंने तुझे नाम लेकर बोला। उसके पहले दुष्ट मालिक उसको गाली देकर बुलाता था, लेकिन ये प्रेम करने वाला मालिक नाम लेकर उसको पुकार रहा है, तू मेरा ही है। तू मेरा ही है। आणि तू माझाच आहे. कितना खुशी की बात है ना। आणि किती आनंदाची गोष्ट हमें आहे. ये गोष्ट हमें ये बात जरा हमें अपने हृदय में हमें ध्यान से हमें ये बात को हमें सोचना है, मनन करना है ये बातों को। आणि खूप लक्ष देऊन आपण या गोष्टी ज्या आहेत त्या मनन करायच्या आहे. उसका अगला अध्याय में 44 अध्याय, आणि त्याच्या 44 उसका अध्यायामध्ये 22 पढ़ेंगे। त्याचं 22 वचन वाचा. मैंने तेरे अपराधों को हाँ। काली घटा के समान हाँ। और तेरे पापों को बादल के समान मिटा दिया है। हाँ। मेरी और फिर हाँ। लौटा, हाँ। क्योंकि मैंने तुझे छुड़ा लिया है। हाँ, मराठी में भी पढ़ेंगे। तुझे अपराध धुक्याप्रमाणे हा. तुझी पातके अब्राप्रमाणे मी नाही तशी केली आहे. हा. माझ्याकडे फिर, कारण मी तुला उधरले आहे. हाँ, तू मेरे और तू फिर करा क्योंकि मैंने तुझे छुटकारा दे दिया है। आणि तू माझ्याकडे वळ, कारण मी तुला मुक्ती दिलेली आहे. इसके लिए हमें वो छुटकारा करने वाला वो प्रभु को हमें ध्यान से हमें समझना है। आणि मुक्ती देणाऱ्या त्या परमेश्वराकडे आपण लक्ष देऊन अब ये ऐकायचं आहे. छुटकारा का खासियत है। अगला वाक्य भी आणि त्याचं पुढचं वचन वाचा. 23। हे आकाश हाँ। ऊंचे स्वर से गा, हाँ। क्योंकि यहोवा ने यह काम किया है। हाँ। हे पृथ्वी के गहरे स्थानों, हाँ। जय जयकार करो। हाँ। हे पहाड़ों, हे वन के सब वृक्षों, हाँ। गला खोलकर ऊंचे स्वर से गाओ, हाँ। क्योंकि यहोवा ने याकूब को छुड़ा लिया। देखो उन लोगों का आराधना का कारण क्या है? यहोवा ने याकूब के घराने को छुड़ा लिया है। और इस्राएल में महिमावान होगा। हाँ, क्योंकि यहोवा ने छुड़ाया है, इसलिए वो इस्राएल में महिमादायक होगा। आणि परमेश्वराने त्यांना मुक्त केलेले आहे, म्हणूनच ते गौरवयुक्त राहतील. उसी वो बी पार्ट मराठी में पढ़ेंगे। कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे. हा. तो इस्रायलाच्या ठाई आपला प्रताप प्रकट करतो. हाँ, वो प्रताप प्रकट होगा क्योंकि अभी प्रभु अगर एक जन को मुक्ति नहीं देगा तो वो मुक्ति प्राप्त किया हुआ व्यक्ति क्या करेगा? प्रभु का महिमा को प्रकट करेगा। आणि मग ज्या वेळेला परमेश्वर एका व्यक्तीला मुक्त करतो त्यावेळेला तो व्यक्ती परमेश्वराचा गौरव प्रगट करतो. वो व्यक्ति जो मुक्ति पाया है, आणि तो व्यक्ती ज्याला मुक्ती मिळाली आहे वो व्यक्ति खुद ही एक महिमा का प्रदर्शन है आणि तो व्यक्ती स्वतः गौरवाचा एक प्रदर्शन आहे. ना? मतलब आप वो बात समझ रहे हैं क्या? आणि तुम्ही हे समजत आहात का? प्रभु ने एक आदमी को आणि देवाने एका मनुष्याला कीचड़ और दलदल में एकदम श्रापित अवस्था में फंसा हुआ एक व्यक्ती को उठाकर उसको शुद्ध और पवित्र करके महिमादायक करके स्वर्गीय स्थानों में बिठाया। आणि एखाद्या चिखलामध्ये दलदलीमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं, त्याला धुवून शुद्ध केलं आणि स्वर्गीय ठिकाणी बसवलं. अब वो स्वर्गीय स्थान में वो व्यक्ति ऐसी वैसा बैठा है। आणि तो स्वर्गीय ठिकाणी फक्त बसू नये. जरा सोचो, अब जब जो भी सृष्टि वो आदमी को जो बैठा हुआ व्यक्ति को देखेगा, आणि जो कोणी लोक त्याला त्या ठिकाणी बसलेलं पाहतील वो लोग क्या बोलेंगे? ते काय म्हणतील?
म्हणतील देखो ये महान परमेश्वर का दया को देखो, आणि त्या महान परमेश्वराच्या दयेला पहा ये आदमी कीचड़ में फंसा हुआ श्रापित आदमी, आणि दलदलीमध्ये फसलेला हा श्रापित ये मनुष्य आदमी अभी देखो प्रभुओं के साथ एकदम सूर्य परमेश्वर के दाहिनी ओर जाके बैठ गया, प्रभु के साथ वो बैठा है। क्या परमेश्वर कितना महान है। आणि तो परमेश्वराच्या उजवीकडे त्याच्या सोबत बसलेला आहे। खरोखर परमेश्वर किती महान आहे बात समझ रहे हैं आप? तुमच्या लक्षात येत मतलब आहे प्रभु मैं अगर चुप बैठेगा तो भी मैं एक महिमा हूं, आणि मी गप्प जरी बसलो तरी सुद्धा मी एक गौरव आहे। लेकिन अगर महिमा करने शुरू किया तो आणि जर मी गौरव करायला सुरुवात केली इसके तर लिए तो पहला पत्रस 2 का 9 हमने पढ़ा, चुप बैठने के लिए नहीं प्रभु ने बुलाया। आणि म्हणूनच पहिले पेत्र 2 अध्याय त्याचं 9 वचन आपण वाचलं की आपल्याला गप्प राहण्याकरता मुक्त नाही केलं। हमारा चुप बैठने से परमेश्वर को कुछ फर्क पड़ने वाला नहीं है, आणि आपण गप्प राहिल्याने देवाला काही फरक नाही क्योंकि पडणार, सृष्टि हमको देखकर बोलेगा परमेश्वर कितना महान है। कारण सृष्टी आपल्याकडे पाहून सांगेल की परमेश्वर किती महान आहे प्रभु का हाथों का कार्य इतना बड़ा है, आणि देवाच्या हाताचं कार्य एवढं मोठं आहे। लेकिन मुझे लाभ मिलने के लिए मैं क्या करूंगा? आणि मला फायदा होण्याकरता मी काय करेल? मैं चुप नहीं बैठूंगा, मी गप्प नाही मैं राहणार अपने होठों से धन्यवाद का स्तुति गीत का महिमा और अर्पण करता रहूंगा। आणि मी माझ्या ओठाने परमेश्वराच्या स्तुती गीत गात राहील। इसलिए हमारा अवस्था हमें समझना है। आणि म्हणूनच आपण आपली अवस्था समजून प्रभु ने घ्यायची। हमें किस पदवी में रखा वो बात हमें समझना आणि है। देवाने आपल्याला कुठल्या पदामध्ये ठेवलं हे आपण उस समजायचं। पदवी में हम बने रहते समय में परमेश्वर को हे अब्बा हे पिता पुकारने का योग्यता हमारे हृदय में एक छाप के रूप में हमको अधिकार दिया है। आणि त्या पदामध्ये राहण्याकरता आणि आपण हे अब्बा आणि हे पिता बोलवण्याकरता आपल्याला मुद्रांकित केलेलं आहे। इतना बड़ा सौभाग्य का अवस्था प्रभु ने हमको दिया है। एवढ्या मोठ्या सौभाग्याची अवस्था प्रभुने आपल्याला दिलेली इसके आहे। लिए जब अपने प्राण हमारा प्राण को ये बात का बोध होना चाहिए, आणि म्हणूनच आपल्या जीवाला या गोष्टीची समज राहायला क्योंकि पाहिजे। परमेश्वर ने जब मनुष्य को बनाया, आणि देवाने ज्या वेळेला मनुष्याला वो बनवलं क्या कहता है, अभी जीवन का श्वास फूकने के बाद मनुष्य क्या हो गया, एक जीवित प्राण बन गया। आणि ज्या वेळेला परमेश्वराने आदामाच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला त्यावेळेला आदाम जीवनदायक असा जीवनदारी प्राणी झाला। हाँ, तो ये प्राण हमें क्या करना चाहिए? आणि हा जो जीव आहे तो काय करायला वो पाहिजे? यहोवा को पूर्ण मन से, पूर्ण इच्छा से, पूर्ण जो भी उसके अंदर का जो भी भावना है, शुद्ध मन से, शुद्ध इच्छा से, पूरा हृदय आग्रह से वो यहोवा का महिमा करना है। आणि मग त्यावेळेला मनुष्याने संपूर्ण अंतःकरणाने संपूर्ण जीवाने परमेश्वराचा गौरव करायचा ये आहे। है सबसे बड़ा आज्ञा। आणि हे आहे सर्वात मोठी तू आज्ञा। यहोवा परमेश्वर को पूर्ण हृदय से, पूर्ण मन से, पूर्ण प्राण से, पूर्ण आत्मा से तू प्रेम करना। आणि मग तेच आहे की आपण परमेश्वराला संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण सामर्थ्याने प्रेम करायचंय। ये एक आज्ञा है, उधर पढ़ा है ऐसा, आणि ही एक आज्ञा आहे त्या ठिकाणी लिहिलेली आहे। लेकिन कौन कर रहा है? कोण करत आहे? क्योंकि सारा मनुष्य जात का हृदय प्राण का अवस्था क्या है, वो अभी तक छुटकारा पाया नहीं है। आणि जीवाची अवस्था काय की अजून आपल्या जीवाचं तारण झालेलं नाही। हमें छुटकारा पाए हुए लोग ही प्रभु के लिए वो गुणगान कर सकते हैं। आणि ज्याचं तारण झालेलं आहे, मुक्ती मिळालेली आहे, तो जो प्रभूचे धन्यवाद करत राहील। यहोवा ये बात जानता है, परमेश्वर जानता है, जब तक मैं किसी का प्राण को छुटकारा नहीं करेगा तब तक वो पूर्ण मन से, पूर्ण हृदय से, पूर्ण आत्मा से मुझे प्रेम नहीं करेगा। आणि परमेश्वराला ठाऊक आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं जीवाचं मी तारण करत नाही तोपर्यंत संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण सामर्थ्याने तो माझं गुणगान करू शकत नाही। इसलिए यीशु मसीह के नाम में उन्होंने हमको उद्धार दिया। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला तारण दिलं। उनका एक कार्य, क्रूस का वो मृत्यू के वजह से हमें उन्होंने मुक्ति का दाम हमको दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे आपल्याला त्याने मुक्त केलं। उन्होंने हमें पूर्ण रीति से छुटकारा करके हमें योग्य बनाया। आणि संपूर्ण रीत्या आपल्याला मुक्ती देऊन आपल्याला त्याच्या करता योग्य असं बनवलं। अभी हम लोग परमेश्वर के खास पवित्र पात्र हैं। आणि आता आपण देवाची खास अशी प्रजा आहोत। ये खास पवित्र जन का पात्र का खास अवस्था क्या है, स्वभाव क्या है? आणि देवाची जी खास प्रजा आहे त्यांचा स्वभाव काय आहे? हम उनका गुण को महिमा करते रहे। आपण देवाचे गुण प्रगट करावे। इसीलिए तो उन्होंने हमें अंधकार से अद्भुत ज्योति में लेकर आया। आणि त्याच्या करताच आपल्याला अंधकारामधून त्या प्रकाशाकडे घेऊन आला। इसलिए मसीह का इस सबके पीछे, ये सारा परमेश्वर का सारे उद्देश्य का पीछे उसका चक्री या फिर मूल्य व्यक्ति कौन है?
आणि देवाची संपूर्ण जी योजना आहे त्या सर्व योजनेच्या मध्ये परमेश्वराच्या साठी मुख्य व्यक्ती कोण आहे? सब बातों का कार्य करने वाला, मतलब सब बातों का जो बीच केंद्र बिंदु कौन है? आणि या सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू कोण आहे? वो है प्रभु यीशु मसीह। तो आहे प्रभू येशू उस ख्रिस्त। मसीह के उस कार्य में से सारा बातें जुड़ा हुआ है। आणि ख्रिस्ताच्या त्या कार्यामध्ये सर्व गोष्टी जोडलेल्या आहेत। अगर मसीह को मूल्यता को अगर मैं नहीं समझूंगा, उनको वो इज्जत और वो गौरव ना दे पाऊंगा, वो स्थान मैं उनको अगर नहीं दे पाया तो मैं प्रभु का बाकी कोई भी बातें समझ नहीं पाऊंगा। आणि ख्रिस्ताच्या त्या गोष्टीला महत्व आपण जर देऊ शकलो नाही तर कुठलीच गोष्ट आपण समजून घेऊ शकणार नाही। क्योंकि प्रभु यीशु मसीह भूमि में आते समय में सारा अधिकार प्राप्त कर आया है। आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये आला त्यावेळेला सर्व अधिकार त्याच्याकडे होते। ये अधिकार प्रभु कितना दिन संभालेगा? आणि ते अधिकार किती दिवस प्रभू सांभाळेल? प्रभु को सारा अधिकार, स्वर्ग का सारा अधिकार मुझे दिया गया है, प्रभु कहता है। आणि प्रभू असं म्हणतो स्वर्गाचे सर्व अधिकार मला दिले आहे। पहला कोरिन्थी 15 अध्याय में हम यीशु मसीह का स्वभाव को जरा समझे। पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपण पाहूया। उसका 15 अध्याय, 15 अध्याय उसका 24 और 25। 24 आणि 25 वचन। इसके बाद अंत होगा हाँ। उसका, और सामर्थ का अंत करके राज्यों को परमेश्वर पिता के हाथ में सौंप देगा। बस 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 बस, मराठी में ही पढ़ेंगे। नंतर शेवट होईल तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ नष्ट केल्यावर तो देव पित्याला राज्य सोपवून देईल। 28। 28 वचन वाचा। त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही पाहावा। और जब सब कुछ उसके अधीन हो जाएगा हाँ। तो पुत्र आप भी उसके अधीन हो जाएगा, हाँ। जिसने सब कुछ उसके अधीन कर दिया, हाँ। ताकि सब में परमेश्वर ही सब कुछ हो। हाँ, अगर हम कोलोसे का पुस्तक पढ़ेंगे ना, आणि कलसीकराच्या पत्रामध्ये वहां पर पिता का इच्छा क्या है मालूम है? आणि पिताची इच्छा काय आहे माहिती आहे? सब बातें मसीह में हो जाए, सब बातें मसीह में हो करके हम पढ़ते हैं। आणि सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये व्हाव्या असं आपण वाचतो। तो अभी देखो, पुत्र को सारा अधिकार मिल गया है, आणि पुत्राला सर्व अधिकार मिळाला सारा प्रशंसा गौरव अधिकार सब प्रभु का है। आणि सर्व प्रशंसा अधिकार प्रभूचा आहे। मनुष्य का स्वभाव क्या है? मनुष्याचा स्वभाव काय आहे? थोड़ा पैसा, थोड़ा इज्जत, थोड़ा गौरव मिल गया तो घमंडी हो जाते हैं। आणि थोडंसं आपल्याला प्रशंसा मिळाली तर ते गर्विष्ठ होता। थोड़ा अधिकार, आज मुझे ऑफिस में प्रमोशन मिल गया, आणि आज ऑफिस मध्ये मला प्रमोशन तो मिळालं, जो प्रमोशन मिल गया तो बाकी नीचों से मैं ऊपर हो गया बोलकर एक घमंड आ जाता है। आणि प्रमोशन मिळाल्यानंतर मग लोकांमध्ये गर्व येतो। एक स्टूडेंट को, टीचर ने अपने स्टूडेंट को तारीफ किया, आणि शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याची प्रशंसा केली, तो वो स्टूडेंट, वो विद्यार्थी, टीचर ने देखा मेरा तारीफ किया, तुम लोगों किसी का तारीफ नहीं किया बोलकर घमंडी स्वभाव आ गया। आणि मग विद्यार्थी असं म्हणतो की तुमच्या कोणाची न करता फक्त माझी प्रशंसा केली म्हणून तो गर्व करतो। ये छोटा थोड़ा बातों का थोड़ा ऊंचा चढ़ाने का अवस्था अगर हमारे जीवन में आता है तो हम कितना चने के ऊपर चढ़ जाते हैं हम लोग। आणि मग थोडेसे प्रशंसा मिळाल्यानंतर आपण एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढतो। लेकिन इससे भी बड़ा अधिकार, प्रशंसा, गौरव, आदर प्रभु यीशु मसीह को मिल चुका है। आणि याच्याही पेक्षा मोठी प्रशंसा आणि आदर जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालेला वो आहे। प्रभु क्या कर रहा है? आणि तो प्रभू काय करत आहे? सब बातों को अपने पैरों तले रखने के बाद आणि सर्व गोष्टीला आपल्या पायाखाली वो क्या ठेवल्यानंतर करेगा? तो काय करेल? वो अपने आप को परमेश्वर के पैरों तले रख कर देगा। आपल्या स्वतःला परमेश्वराच्या पायाजवळ ठेवेल। इतना सौम्य और नम्र है प्रभु यीशु। आणि एवढा सौम्य आणि नम्र आहे प्रभू येशू ख्रिस्त। ऐसा सौम्य और नम्र स्वभाव के लोग हैं जो प्रभु के पीछे होते हैं। आणि अशा प्रकारच्या सौम्य आणि नम्र स्वभावाचे लोक आहे की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे आहे। प्रभु हमको इस दुनिया में क्यों बड़ा अधिकारी पदवी नहीं देता? आणि प्रभू या जगामध्ये मोठ्या पद आपल्याला का देत नाही? मैंने बहुत लोगों का ये अन्य जगहों पर मैंने सुना है, देखा परमेश्वर ने यूसुफ को आशीष करके बड़ा मिस्र में एकदम ऊंचा पदवी दिया। आणि मी असं ऐकलेलं आहे की लोक अशा प्रकारे प्रचार करतात की देवाने योसेफाला खूप आशीर्वादित केलं आणि खूप मोठ्या स्थान त्याला दिलं। दानियल को आशीषित किया और बबिलोन का बड़ा अधिकारी बनाया। आणि दानियेलाला आशीर्वादित केलं आणि बाबिलोनचा खूप मोठा एक मोठ्या स्थानावर त्याला तुम बसवलं। भी यीशु पर विश्वास करो और प्रभु तुझे दुनिया में बड़ा आदमी बनाएगा। आणि तू सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास कर आणि तो जगामध्ये मोठा मनुष्य तुला बनवेल। ये सुनकर अरे क्या इतना अच्छा संदेश है, ये मुझे भी यही बनना है। आणि मग किती चांगला संदेश आहे, मला पण तसंच व्हायचंय। हाँ, ये लोग उन लोग ने अपना नजरिया को देखो, भूमि की बातों पे वो लोग मन लगाकर संदेश देते हैं आणि मग जगाच्या गोष्टीकडे मन लावून ते तशा प्रकारचा संदेश देतात। और भूमि में बड़ा है, ऐसा सब बातों का सपना लोगों को सुना कर लोगों में दुनिया में बड़ा होने के लिए देख रहे हैं। आणि मग जगामध्ये मोठं होण्याकरता ते संदेश देत राहतात। लेकिन यूसुफ और दानियल का स्वभाव देखो,
योसेफ आणि दानिएल यांचा स्वभाव पहा. वो लोग बड़े होने पर भी दिल में वो लोग दीन थे. आणि ते मोठे जरी झाले तरी सुद्धा मनाने दीन होते. उन लोग को, क्योंकि उन लोग को मालूम है प्रभु ने हमको थोड़े समय के लिए ऊंचा किया है. कारण प्रभूला त्यांना माहित आहे की प्रभूने मला थोड्या वेळाकरता उंच ये केले दुनिया में मुझे ऊंचा करके उस बात का खुशी मुझे नहीं चाहिए. आणि जगामध्ये उंच केलं त्याच्यामध्ये मला आनंद नाही करायचा. दानियल आखिरी में रो रहा है. शेवटी दानिएल रडत आहे. क्यों रो रहा है? का? क्योंकि उसने वचन में पढ़ा था 70 यिर्मयाह का वचन पढ़कर वो रो रहा है. 70 साल हो गया प्रभु, आपने अभी तक इस्राएल को चुनौती नहीं दिया करके. उसका दुख उस बात में, मैं बड़ा आदमी हूं, उस बात पर नहीं है. आणि मग त्याचं दुःख या गोष्टीमध्ये की 70 वर्ष झाले तरी सुद्धा इस्रायल जो आहे तो अजून गुलामगिरीमध्येच आहे, त्याच्यातून तो मुक्त झालेला नाहीये. देखो हमें इस दुनिया में ऊंचा क्यों, अगर प्रभु ऊंचा करे तो क्यों करेगा? आणि या जगामध्ये प्रभू आपल्याला जर उंच करेल तर का करेल? दुनिया में अगर कोई भी ऊंचा होना चाहता है थोड़े देर के लिए ऊंचा रहेगा. आणि मग जगामध्ये जर कोणाला उंच व्हायचं तो थोडा वेळ करता और आहे. उसको प्रभु थोड़े समय के लिए कलीसिया का उन्नति के लिए ही करेगा. आणि थोडा वेळ करता मंडळीच्या उन्नती करता तो करेल. मुझे एक दास का उदाहरण याद आया. एका एक दास तासात का नाम मुझे याद आया अचानक. एक तासाचं नाव माझ्या लक्षात आलं. सीटी स्टड आपने सुना है ना? आणि सिटी स्टंट म्हणून नाव ऐकलंय ना. रोज आपको प्रभु का दास एग्जाम्पल देता है. आणि दररोज प्रभूचा दास ते उदाहरण देतो. सीटी स्टड नाम से आप लोग बहुत अच्छी पहचान है. आणि सिटी स्टंट हे नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे. वो अमीर आदमी था. आणि तो एक श्रीमंत मनुष्य होता. उनका अमीरता किसको फायदा हो गया? आणि त्याच्या त्या श्रीमंतीचा फायदा कोणाला झाला? उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? सारा धन दौलत प्रभु का सेवा के लिए छोड़ बेच दिया उन्होंने. आणि सर्व धन संपत्ती प्रभूच्या गौरवाकरता सोडून दिली. उन्होंने क्या किया? अनाथालयों में और जो लोग उस समय में प्रभु के सेवा के लिए है उन लोगों के परिवारों के लिए उसने अपना धन बेच दिया. आणि सर्व धन संपत्ती अनाथालयाला दिली आणि जे लोक प्रभूची सेवा करताय त्यांच्या त्या कार्यासाठी दिली. हमें प्रभु धनवान क्यों बना रहा है? आणि प्रभू आपल्याला श्रीमंत का ताकि बनवत आहे? प्रभु का महिमा, प्रभु का राज्य की बढ़ोतरी के लिए अपने आप को नंगा कंगाल करने के लिए दिया है. आणि प्रभूच्या राज्याच्या वाढी करता आपण सुद्धा एकदम कंगाल व्हावं या करता दिलंय. प्रभु ने मुझे कार क्यों दिया? आणि प्रभूने मला गाडी का दिली? मेरा पत्नी को शॉपिंग सेंटर में लेके जाना, वाटर पार्क में लेके जाने के लिए दिया है क्या? आणि माझ्या बायकोला शॉपिंग सेंटर किंवा वॉटर पार्कला घेऊन जाण्याकरता दिली का? वो घर कलीसिया का महिमा के लिए इस्तेमाल होने के लिए दिया है. आणि त्या घराच्या द्वारे देवाचा गौरव व्हावा या करता दिलंय. वो बहुत बड़ा जिम्मेदारी है. कार आने के बाद मेरा सरदर्द बढ़ गया. आणि गाडी आल्यानंतर माझी डोकेदुखी वाढली. क्योंकि पहला ऐसा टेंशन नहीं था. कारण अगोदर अशा प्रकारे अभी टेन्शन एक जिम्मेदारी मेरे ऊपर आ गया है. आता एक जबाबदारी माझ्यावर अभी आली. मुझे इसको कलीसिया प्रभु के महिमा के लिए इस्तेमाल करना है. आता मला देवाच्या गौरवाकरता तिचा उपयोग करायचा आहे. पहला मैं झोपड़ी में रहता था. अगोदर मी झोपडपट्टीत अभी राहत मैं होतो. बहुत मेहनत किया, कसरत किया, थोड़ा मेरा प्रमोशन हो गया, मुझे बहुत पैसा मिला, मैंने बड़ा बंगला खरीद लिया. आणि मी थोडीशी मेहनत केली, माझं प्रमोशन झालं, आता मी मोठा बंगला बांधला और मैं चर्च में आके गवाही दे रहा हूँ. आणि मी मंडळीमध्ये येऊन साक्ष देतोय. मैं बहुत छोटा था, गरीबी में था, लेकिन प्रभु ने मुझे आशीर्वाद किया. ओ यीशु यीशु धन्यवाद धन्यवाद, स्तुति स्तुति. आणि मी खूप गरीब होतो, प्रभूने मला आशीर्वादित केलं म्हणून प्रभूच्या नावाचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐसा सब बोलकर वो घर को कलीसिया का काम के लिए कुछ भी इस्तेमाल नहीं करेगा. आणि मग आपल्या त्या सामर्थ्याचा, आपल्या त्या संपन्नतेचा तो मंडळीच्या गौरवाकरता काही उपयोग करत नाही. प्रभु ने घर क्यों दिया है? प्रभूने घर का दिलंय? मतलब अनाथालय खोलने का वो अर्थ में नहीं बोल रहा हूँ मैं. आणि अनाथालय साठी मी नाही म्हणते. और ये मत सोच रहा चलो बड़ा घर आ गया, चलो अभी मुझे ये घर मेरे लिए बोलकर चलो रहे नहीं. जिम्मेदारी के लिए दिया है. आणि मोठं घर आलं, हे माझं घर आहे, माझ्या सामर्थ्याने मिळवलं असा विचार करू नका. तर तुमची ती जबाबदारी आहे. प्रभु ने अय्यूब को इतना सारा मृग का धन संपत्ति क्यों दिया? जानवरों का पशु, उसके पास कितना पशु है? आणि योबाकडे एवढे जनावर देवाने का दिले? त्याच्याकडे वो किती जनावर बहुत आहेत? उसके पास जानवर है, वो उसका धन उसमें है. आणि त्याच्याकडे जनावर खूप आहे. अय्यूब का पुस्तक पहिला अध्याय वाक्य 3. योग त्याचा पहिला अध्याय त्याचं 3रं वचन. उसके 7,000 भेड़, हाँ भेड़ बकरियां, हाँ। 3,000 ऊंट, हाँ 500 जोड़ी बैल हाँ। और 500 गधिया हाँ। और बहुत से दास दासियां थी. हाँ। वरन उसके पास इतनी संपत्ति थी. इतनी सब उसका संपत्ति देखो क्या है? गाय बैल भेड़ बकरियां, ये है उसका संपत्ति. गाय बैल शेर मेंढर ही आहे त्याची संपत्ती. ये संपत्ति क्या करेगा फिर अय्यूब? आणि योग या संपत्तीचं काय करणार? अरे इसी भेड़ बकरियों को वो बलिदान करेगा ना. आणि ह्याच जे शेर मेंढर आहे, शेळ्या आहे, त्याचं तो बलिदान करेल. उसका घर में अगर मेहमान आएगा, कोई प्रभु के लोग आएंगे, तो वो यही जानवरों को लेकर उसका भोजन बना के दासों को देगा ना. आणि मग ज्या वेळेला त्याच्या घरामध्ये कोणी पाहुणे येतील, प्रभूचे दास लोक येतील, ह्याच जनावरांना कापून तो त्यांना जेवण देईल. यही है उसका धन. हेच आहे त्याचं प्रभु धन. ने उसको दिया, प्रभु के महिमा के लिए इस्तेमाल करो. आणि प्रभूने त्याला दिलं प्रभूच्या गौरव
गौरवाकरता ते उपयोगात हमें क्या आला. लग रहा है उधर उधर उसमें लिखा है उसका आखिरी भाग पढ़ना. ये मनुष्य उसका उस समय सबसे धनवान, ये पूर्व देशों के लोगों में हाँ, पूर्व देशों में से लोगों में सबसे बड़ा था. सबसे बड़ा अय्यूब है. क्या दिखाने के लिए? उसका धन संपत्ति दिखाने के लिए क्या बड़ा था? आणि त्याची धन संपत्ती दाखवण्याकरता तो मोठा होता का? ये सबसे बड़ा किस बात पर है? आणि सगळ्यात मोठा तो कुठल्या गोष्टीमध्ये कोई आहे? भी छोटा बात हो, बलिदान करने के लिए सबसे पहला खड़ा होने वाला अय्यूब था. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये बलिदान करण्यामध्ये इयोब सगळ्यात पुढे राहायचा. हाँ, छोटा बात भी रहेगा तो. आणि छोटी गोष्ट असली उसका तरी अगला वाक्य सुद्धा. में लिखा है वो छोटी बात क्या है. आणि पुढच्या वचनामध्ये लिहिलंय ती लहान अय्यूब- गोष्ट काय आहे. अय्यूब के नजर में बड़ी बात है वो, आणि योबाच्या दृष्टीने खूप मोठा कि आहे मेरे बच्चे लोग गलती से जाने अनजाने में कुछ गलती कर बैठा तो किया नहीं है, लेकिन किया रहेगा तो. आणि माझ्या मुलांनी कळत न कळत काही पाप केलं असेल तर. हाँ, वो अय्यूब हमेशा अपने मन में वो हमेशा तैयार रहता था बलिदान करने के लिए. वो जानवरों को इसके लिए पाल पोस कर बड़ा कर रहा है. आणि योग जो आहे तो नेहमी जनावरांना बलिदान करण्याकरता तयार राहायचा, म्हणूनच त्यांना चांगल्या प्रकारे संगोपन करून धष्टपुष्ट केले. इसके लिए उसका 3 मित्र आने के बाद, जब अय्यूब को आशीष मिलने के बाद अय्यूब 3 मित्र परमेश्वर का क्रोध वो 3 मित्र के ऊपर आ गया. आणि मग ज्या वेळेला परमेश्वराचा प्रकोप योबाच्या 3 मित्रावर आला, वहां पर परमेश्वर क्या कहता है? अभी मैं इन तीनों से मैं अभी कोई भी भेंट नहीं लूंगा. आणि त्यावेळेला परमेश्वर म्हणतो या तिघांपासून मी कुठल्या प्रकारचं अर्पण स्वीकारणार नाही. बल्कि अगर जो अय्यूब करेगा मैं वही करूंगा. आणि- अय्यूब स्वीकारेगा तो ही मैं करूंगा. आणि योबाने स्वीकारलं तरच मी स्वीकारेन. उसका 42 का 9 पढ़ना. योब त्याचा 42 अध्याय 9 वचन वाचा. सॉरी उसका 7 वचन वाचा. ऐसा हुआ कि जब यहोवा ने ये बातें अय्यूब से कह चुका, हाँ। तब उसने तेमानी एलीफज से कहा, हाँ। मेरा क्रोध तो तेरे और तेरे दोनों मित्रों पर भड़का है, हाँ। क्योंकि जैसे ठीक बातें मेरे दास अय्यूब ने मेरे विषय में कही है, हाँ। वैसे तुम लोगों ने नहीं कही. हाँ, देखो परमेश्वर हमेशा अय्यूब की बातों के मन में ही रहता था. उनके मित्र भले ही सेवक हो, लेकिन उन परमेश्वर का क्रोध अभी भी उनके ऊपर है. आणि योब जे काय बोलायचं त्याचं परमेश्वराला खूप आवडायचं. त्याचे जे मित्र आहेत ते परमेश्वराचे सेवक जरी असले तरी त्यांचं बोलणं देवाला आवडत हाँ, नव्हतं. आगे बढ़ना. इसलिए अब तुम 7 बैल हाँ। और 7 मेढ़े हाँ, छाट कर मेरे दास अय्यूब के हाँ, पास उसका जाओ. 9 पढ़ना. यह सुन तेमानी एलीफज शुही बिल्दद और नामाती सो पढ़ने जाकर यहोवा की आज्ञा के अनुसार किया, हाँ। और यहोवा ने अय्यूब की प्रार्थना ग्रहण की. हाँ, मतलब अगर क्रोध उतरना है तो उन लोगों उस व्यक्ति के पास जाना पड़ेगा जिसको परमेश्वर ने स्वीकारा है. आणि मग देवाचा प्रकोप आपल्यावरून जर निघून जायचा आहे तर मग आपल्याला अशा व्यक्तीकडे जायचंय की ज्याचा स्वीकार देवाने केलाय. और वो स्वीकारा हुआ व्यक्ति कौन है? आणि मग ज्याचा स्वीकार केला तो व्यक्ती कोण आहे? कलीसिया का, चर्च का पास्टर नहीं है, आणि मंडळीचा पालक नाहीये, या फिर कलीसिया का जो भविष्यवक्ता आएंगे वो लोग नहीं है. आणि मंडळीचे जे संदेश येतील ते नाही. परमेश्वर ने एक ही व्यक्ति को स्वीकारा है, वो प्रभु यीशु मसीह. आणि देवाने एकाच व्यक्तीचा स्वीकार केलाय तो प्रभू येशू ख्रिस्त. अय्यूब कौन है? योग कोण आहे? आने वाला प्रभु यीशु मसीह का एक छाया है. येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची तो छाया आहे. पुराने नियम में कोई भी दास लोग को ले लो, आणि जुन्या करारातल्या कुठल्याही दासाला वो घ्या, लोग सब कौन है? ते सगळे कोण आहे? आने वाले यीशु मसीह के छाया है. येणाऱ्या येशू ख्रिस्ताची छाया आहे. अभी नए नियम का कोई भी दास ले लो, आणि नवीन कराराचा कुठलाही दास घ्या. हमारा कलीसिया का सेवक भी ले लो, आणि आपल्या मंडळीचा सेवकही घ्या. वो लोग कौन है? ते कोण आहे? आया हुआ मसीह का छाया है. आलेल्या ख्रिस्ताची छाया आहे. अभी के नए नियम का अधिकारियों का, कलीसिया के अधिकारियों प्रधानियों का जिम्मेदारी क्या है? आणि मंडळीचे जे वडील लोक आहेत त्यांची जबाबदारी काय जो आहे? आया हुआ मसीह कितना श्रेष्ठ है, वो अधिकारी व्यक्ति की ओर हमारा मन निकालने का जिम्मेदारी है अभी के सेवकों का. आणि आलेला प्रभू येशू ख्रिस्त किती श्रेष्ठ आहे त्याच्याकडे आपलं मन लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रभु ने इसके लिए हमें कलीसिया में हमको जिम्मेदारी दिया है. आणि याच्याकरता देवाने आपल्यावर मंडळीमध्ये जबाबदारी ठेवलेली आहे. हमें कलीसिया में सेवकों को और अधिकारी को क्यों दिया? ताकि हम लोग सब लोग पूर्ण मन से संसार की सब बातों को छोड़कर दोबारा प्रभु की ओर फिरे. आणि देवाने वडील लोक अधिकारी लोक का दिलेले आहे की आपण जगापासून मन परिवर्तन करून आपण आपलं
आपलं मन देवाकडे लावावं. मुझे अभी भी याद है प्रभु का दास हमेशा बोलता था हमें रोज मन फिरना चाहिए, रोज मन फिरना चाहिए. करे कितने बार संदेश में हमको याद दिलाया. आणि प्रभूचा दास नेहमी आपल्याला म्हणतो की आपण दररोज पश्चाताप करायचा आहे, दररोज पश्चाताप करायचा आहे, असं कितीतरी वेळा संदेश मध्ये सांगितलंय. है ना, आप लोग को याद रहेगा तुम्हाला लक्षात क्योंकि मेरे से असेल. ज्यादा आप लोग ने सुना है. कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकले. क्यों ऐसा बोल रहे हैं? असं का म्हणत क्योंकि आहे? वही उनको जिम्मेदारी दिला है. कारण त्यांना तीच जबाबदारी प्रभु ने भेटली. जिन लोगों को उनके हाथ में सौंपा एक ही बात बोलना, मन फिरो प्रभु की ओर लौटो, प्रभु के हमारा मन उस मसीह की ओर केंद्रित रहे. यही हमारा लक्ष्य रहना चाहिए. आणि आपण पश्चाताप करायचं आणि आपलं संपूर्ण लक्ष त्या ख्रिस्ताकडे लावायचंय. आज हमें प्रभु ने एक नया साल दिया. आणि प्रभूने एक नवीन वर्ष आपल्या आयुष्यात दिलं. अपना गया साल हम लोगों ने नहीं सोचा हम लोग को 2021 मिलेगा करेंगे. आणि मागील वर्षामध्ये आपण नव्हतं विचार केला की आपण 2021 मध्ये आपण प्रवेश करू. जैसा लॉकडाउन शुरू हो गया हमारा क्या सोच रहा था प्रभु अभी तो पक्का आ गया क्योंकि लॉकडाउन हो गया दुनिया में. आणि मग जसं लॉकडाऊन झालं तसं आपल्या मनात काय विचार आला की आता प्रभू लवकर येणार आहे कारण आता जगाचं लॉकडाऊन झालंय. लेकिन प्रभु आपको अभी भी समय दे रहा है. आणि अजूनही देव आपल्याला वेळ देत आहे. क्योंकि प्रभु जानता है कि हमारे अंदर अभी भी मन फिरने का बहुत से भाग बाकी है जहां पर हमको मन फिर कर दोबारा प्रभु की ओर लौटना है. कारण परमेश्वराला ठाऊक की आपल्या जीवनामध्ये अजूनही काही गोष्टी की ज्याच्या संबंधाने आपण पश्चाताप करून मन परिवर्तन करण्याची गरज आहे. जितना भी समय हमको मिलता है हमें उस प्रभु की ओर हमें देखना है. आणि जेवढा वेळ आपल्याला भेटतो आपण तेवढा वेळ प्रभूकडे आपण पाहायचं. परमेश्वर इस विषय में बहुत जिद्दी है. आणि परमेश्वर या गोष्टीमध्ये खूप हट्टी आहे. क्योंकि परमेश्वर ने पुत्रों को दुनिया में क्यों भेजा कि मसीह सब बात में प्रधान बन जाए. कारण देवाने ख्रिस्ताला या जगामध्ये का पाठवलं? कारण ख्रिस्त सर्व गोष्टीमध्ये प्रथम असं व्हावं. परमेश्वर अगर एक बात पर जिद किया उस जिद के खिलाफ कोई खड़ा रह सकता है क्या? आणि देवाने एखाद्या गोष्टीचा हट्ट जर केला तर त्याच्या विरोधात कोणी उभा राहू शकतो का? आप लोग बात समझ रहे हो गंभीरता को? आणि त्या गांभीर्याला तुम्ही समजत आहात असं माझा हम लोग विचार कभी आहे. भी मृत्यु के खिलाफ हम लोग जिद कर सकते हैं क्या? आणि मरणाच्या विरोधात आपण काही हट्ट करू शकतो का? नहीं ना. नाही. लेकिन मृत्यू को हराना कौन हरा सकता है? आणि मरणावर विजय कोण प्राप्त करू शकतो? क्योंकि ऐसा क्यों हुआ? असं का झालं? क्योंकि परमेश्वर ने जिद किया कि वो अपना पुत्रों को भेजेगा, मनुष्य जात को उद्धार देगा. कारण परमेश्वराने हा हट्ट केला की तो त्याच्या पुत्राला पाठवेल आणि मनुष्य प्राण्यांचा तो तारण करेल. है ना. उस जिद के सामने कौन खिलाफ खड़ा हो गया? आणि त्याच्या त्या इच्छेसमोर कोण उभं राहिला? शैतान और दुष्टात्मा, सेनाएं, मृत्यू, पाप, ये सब उसके खिलाफ खड़ा था. आणि सैतान, त्याचे स्वर्गदूत आणि पाप, अधोलोक हे सगळं त्याच्या विरोधात उभे हमने राहिले. अभी पहला कोरिन्थिय 15 अध्याय में पढ़ा है आखिरी शत्रु जो मृत्यू है उसको भी प्रभु ने हरा दिया. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याच्या 15 अध्यायामध्ये आपण पाहू शकतो की शेवटला शत्रू मृत्यू त्यालाही नाश केलं. परमेश्वर ने अगर एक बात पर जिद किया, मैं मेरे लोगों से मैं प्रेम करता हूं और इस प्रेम से कोई अलग नहीं कर सकता, वो एक वचन है, वो एक आज्ञा है, वो उनका जिद है, वो जिद के खिलाफ कोई नहीं जा सकता. आणि मी माझ्या लोकांवर प्रेम करतो आणि त्यांना माझ्यापासून कुणी हिरावणं घेऊ शकत नाहीये असं ज्या वेळेला परमेश्वर बोलतो त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये कोणी उभं राहू शकत नाही. वो जरा सोचो, वैसा एक जिद है कि मसीह सब बात में केंद्र बन जाए. आणि मग अशा प्रकारची एक हट्ट आहे की ख्रिस्त सर्व गोष्टीचा केंद्र व्हावा. जिद बोलते समय में वो परमेश्वर का प्रेम है हमारे ऊपर. आणि तो हट्ट म्हटलं म्हणजे ते परमेश्वराचा आपल्या संबंधाने वो असणारा एक प्रेम का प्रेम आहे. स्वभाव है हमारे ऊपर. आपल्या संबंधाने देवाचा प्रेमाचा स्वभाव जैसा आहे. माता पिता अपना प्रेम कैसे एहसास करते हैं, अगर बच्चे लोग कुछ गलत करेंगे तो माता पिता जिद्दी होकर बोलते नहीं 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 तू ऐसा नहीं कर रहा, तू गलत रास्ते में जा रहा है, शिक्षण देते, वो बच्चे को सुधार कर सही रास्ते में लाता है. लेकिन माता पिता बोला अरे चलेगा बेटा तू कर ले, मनमानी बोला तो. आणि मग ज्या वेळेला मुलं एखादी गोष्ट चुकीची करतात त्यावेळेला आई वडील काय करतात, त्याला त्या चुकीपासून परावृत्त करतात आणि मग त्याला चांगल्या शिक्षणामध्ये वाढवतात. पण ज्या वेळेला आई वडील म्हणतात ठीक आहे मुला तुझ्या मनमर्जीप्रमाणे चाल असं म्हटलं तर बच्चा बिगड़ जाएगा, फिर कोई नहीं बचाएगा उसको. आणि मुलगा बिघडून जाईल, मग त्याला कोणी वाचवणार इसी नाही. तरह हमारा परमेश्वर, हमारा अब्बा पिता हमसे कितना प्रेम करता है. आणि त्याचप्रमाणे आपला परमेश्वर आपल्यावर किती प्रेम वो करतो. प्रेम में, वो प्रभु जिद में था कि मैं एक प्रजा चाहता हूं, एक ऐसा झुंड चाहता हूं जो मेरे खुद के रहेंगे. आणि मग त्या प्रेमामध्ये राहून परमेश्वर म्हणतो की माझी ती खास प्रजा राहतील की जे माझे राहतील. इसलिए प्रभु आज हमको देखकर बोल रहे हैं डर मत, मैंने तुझे छुटकारा दे दिया, तू आज से मेरा है. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की घाबरू नको, मी तुला मुक्त केलेला आहे आणि तू आजपासून माझा आहे. इसलिए प्रभु का आगमन तक, प्रभु का वापस आने तक, कभी होगा मालूम नहीं, बहुत जल्दी होए, प्रभु का आगमन तक हमें उस खुशी में, हम आनंद में रहे कि हम प्रभु के हैं. आणि प्रभूच्या आगमनापर्यंत आपण त्या आनंदामध्ये राहावं की प्रभूने माझा मुक्त केलेले आणि मी आता त्याचा आहे.
आहे. इसलिए और प्रभु का आगमन के लिए एकदम आशा से भरकर प्रभु का इंतजार बाट जोते हुए हमेशा तैयारी में रहे आणि प्रभूच्या आगमनाकरता आपल्या स्वतःला तयार करत त्याची वाट पाहत राहा. और हमेशा भले कार्य करने के लिए मसीह में वो आनंद में बढ़ने भला कार्य क्या है कि मैं हमेशा मसीह में बना रहूं. मसीह मेरे अंदर आएगा तो भला कार्य प्रकट होगा. उस भला कार्य में हमेशा पवित्रता के साथ जीने के लिए प्रभु हम सबको सहायता करे. आणि नेहमी आपण ख्रिस्तामध्ये राहावं आणि ख्रिस्त आपल्यामध्ये राहावं. कारण का की ज्या वेळेला ख्रिस्त आपल्यामध्ये राहील त्यावेळेला निश्चितच सर्व प्रकारचे चांगले काम जे आहे ते आपल्या जीवनामध्ये होत राहतील. त्याच्यासाठी प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. सब आनंद है कि नहीं? Amen, amen. प्रभु की उपस्थिति में जब भी आता है तो कैसे आना चाहिए? आनंद के साथ. आनंद से, है ना? प्रभु की स्तुति करने में आनंद है, प्रभु के वचन सुनने में आनंद है ना? प्रभु की आराधना करने में आनंद है. तो आनंद के साथ कितने लोग सच्चा दिल से बोल सकते हैं कि मैं आनंद से आया, है ना? आनंद से आकर के, क्योंकि प्रभु को भेड़ कोई भी चढ़ाना है तो कोई मजबूरी में करना है क्या? नहीं नहीं, बहुत आनंद के साथ, क्योंकि हमने प्रभु से अनगिनत उपकार पाया है. प्रियो, आज इतना लॉकडाउन पीरियड के बीच में भी प्रभु ने हमें मतलब इस नया साल में क्या पिछले साल से आज मतलब हम लोग वापस इसी रीति में एक तो होकर के मिल करके खास करके प्रोमेश के साथ भी प्रभु का महिमा करने के लिए हमको नव हफ्ता मिला. कितनी बड़ी बात है ना? बहुत बड़ी बात है. तो हम लोग, मैं तो बहुत रोता था कि प्रभु उस प्रोमेश बिना इस रीति में मतलब कब तक ऐसे चलते रहेगा. बहुत बोझ के साथ प्रभु से बात करता था, लेकिन प्रभु ने मार्ग खोल कर दिया है. आज ये कितना खुशी की बात है हम लोगों को मतलब प्रभु यीशु मसीह के उत्साह कालवरी सूली की मृत्यु को याद करते हुए उस यादाइश के लिए प्रभु के आगमन तक करने के लिए दिया हुआ यीशु में भी शामिल होने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया. हमें प्रभु ने मतलब हम अपना मतलब प्रभु का नीच प्रजा, प्रभु का एक भाग, प्रभु का घराने के लोग, ये सब बोलने का मतलब, या प्रभु का संतान, ये सब बोलने का मतलब एक कितना अनोखी बात है. प्रभु धन्यवाद देते हैं. अभी 2 मिनट प्रिया शैलेश सिस्टर और अपने के लिए गवाही के लिए देंगे. 2 मिनट जल्दी प्लीज. पास्टरांना इन्व्हाइट करते जे आपण मंडळीचे एक आहोत आणि प्रभूमध्ये आपण सर्व एक आहोत. तर आपलेच जानेवारी 20 तारखेचं बुधवारी 4:30 वाजता राजेश्वरी हॉलमध्ये लग्न आहे. तर तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि तुम्ही सर्व उपस्थित राहावा ही मी तुमच्याकडे अपेक्षा करते. लग्नाला येऊन आणि आवडलेला आणि होणारी जी त्याची पत्नी आहे तिला आशीर्वाद द्यावा ही सर्वांचं विनंती करते. आणि पास्टरचे आभार मानते की त्यांनी साक्ष देण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्यांनी पण ऑल फॅमिली सोबत लग्नामध्ये उपस्थित राहावा आणि देवाच्या नावाची महिमा होईल. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना तुम्ही सर्वजण लग्नाला या. प्रेज द लॉर्ड. प्रभु ने आपको धन्यवाद देता हूँ. आज तक प्रभु ने संभाला और यहाँ पे साक्ष्य देने के लिए मतलब प्रभु ने खड़ा के लिए आपको धन्यवाद देता हूँ. ये जनवरी 20 को मेरी शादी है और वैसे आप सबको बात करने में बताई है. तो मैं आपको सबको इन्वाइट करता हूँ कि आप सब लोग परिवार के साथ 20 जनवरी को 4:30 को इवनिंग को शादी का टाइम है और राजेश्वरी से मतलब 2 लोकेशन पे थे. तो कृपा करके आपकी प्रार्थना और आशीष मांगता हूँ जितना बोलते हैं.
कई से अपनी आंखें बंद करे इन सारी बातों को प्रभु ने